सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत से संत श्रेष्ठ ज्ञानाचा सागर भक्ती सागर वैराग्याचे शिखर असणारे श्रीमंत ज्ञानवंत कृपावंत ज्या संतांच्या अभंगवाणीला वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने किंबहुना वारकरी संप्रदायाच्या विचाराने सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, अग्नीची दिव्यता, वेदमंत्राची पवित्रता, गंगेची सुचिता, आईची वात्सल्यता अशी उपमा दिलेली आहे. असे देवमान्य संत, संत मान्य संत, जगतमान्य संत, संत सम्राट विश्ववंत जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराज श्री महाराजांचा चार चरणाचा मानवी जीवनामध्ये योग्य ठिकाणी अनुसरण घडल्यानंतर मिळणारा काय प्रसाद असू शकतो, त्या प्रसादाची अनुभूती सांगणारा अभंग सेवेकरिता निवडलाय. विठ्ठल 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 विठ्ठल. आपल्या या पुण्य पावनभूमीमध्ये ग्राम तळवाडे गावामधील रहिवासी असणारे, ज्यांनी अपार भगवान परमात्म्याची अपूर्व अशी सेवा आपल्या जीवनामध्ये करून घेतली, वारकरी संप्रदायाचं पायिकत्व घेतलं, अशा वारकरी संप्रदायाच्या ज्ञानोबा तुकोबार यांच्या आचारसंहितेमध्ये आपलं जीवन व्यतीत करणारे वैकुंठवासी दामोदर कारभारी सांगळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या पुण्यवर्षी श्राद्धाच्या निमित्ताने माझ्याकडे आलेली ही कीर्तन सेवा आहे. या एक दिनी भक्ती महोत्सवात ज्या ज्या सद्भक्तांनी नियोजन केलं ते संपूर्ण सांगळे परिवार, त्यामध्ये वैकुंठवासी दामोदर कारभारी सांगळे यांच्या पत्नी लक्ष्मीबाई दामोदर सांगळे, त्यांचे बंधुराज सदाशिव गबाजी सांगळे, त्यांचे सुपुत्र शिवाजी दामू सांगळे, रामदास दामू सांगळे, त्यांचे पुतणे श्री ज्ञानेश्वर त्र्यंबक सांगळे, रामकिसन सदाशिव सांगळे आणि त्यांच्या ज्या कन्या आहेत त्या लीलाबाई मनोहर लोखंडे, सुशीलाबाई भास्कर गीते, कलाबाई दत्तू बोडके, सुंदर माणिक कुटे, यशोदा अशोक लहाने, इंदुबाई मोतीराम सानप आणि संपूर्ण सांगळे परिवाराच्या संयुक्त विद्यमाने दामोदर बाबांच्या या वर्षी श्राद्धाचं हे केलेलं नियोजन आहे. संकल्पित वेळेत यथाकाश यथा अवकाश या अभंगाचं चिंतन करून सेवेला विराम आपल्याला द्यायचा आहे. खरं तर ज्यांच्या माध्यमातून इथं येणं घडलं ते हरिभक्तपरायण आदरणीय रमेश भाऊजी गवती, रामेश्वर भाऊ गवती, म्हणजे रामेश्वर भाऊंच्या संपर्कातनं माझ्याकडे ही कीर्तन सेवा आली. तसं तर काल मी ज्यांच्याकडे शिकलो ते प्रातस्मरणीय वैकुंठवासी निवृत्ती महाराज वक्ते बाबा यांच्या पुण्यतिथीचा महोत्सव त्यांच्या गावी चाललेला आहे. प्रवासाला जरा उलटच होतं. हे शेगाव तालुक्यामध्ये टाकडी हाट बाबांचं गाव, वक्ते बाबांचं, तिथला उत्सव, तिथलं रात्रीचं कीर्तन केलं, अगदी रात्रभर प्रवास करून तुमच्या सगळ्या सद्भक्तांच्या भेटीचा सुयोग आज आहे. महाराष्ट्रातली सगळी दिग्गज माणसं आज उपस्थित आहेत. पकवाजाला साथीला लाभलेले आदरणीय मुकुंद महाराज आहेत, आदरणीय हरिभक्तपरायण ज्यांची पहिली चाल झाली असे आदरणीय चिंदू बाबा आहेत, हरिभक्तपरायण आदरणीय किरण महाराज आहेत, डावकर बाबा आहेत. या सगळ्यांबद्दल कृतज्ञता प्रेमभावना समर्पित करतो. मला फारशी नावं कोणाची पाठ नाही. संकल्पित वेळेत आपल्याला जी वेळ दिलेली आहे 12 वाजेपर्यंत, त्या वेळेमध्ये कीर्तन सेवा पूर्ण करण्याचा आपण निश्चित प्रयत्न करूया. विठ्ठल विठ्ठल मधुकर भाऊ कुटेंच्या माध्यमातून हे कीर्तन कधी सुद्धा ऐकायला आपल्याला मिळेल अशी सुद्धा व्यवस्था या सांगळे परिवाराने केलेली. सज्जन हो, ज्या कारणामुळे आपण सगळेजण एकत्रित आहोत, मला असं वाटतं बसलेल्या लोकांच्याही, उभं राहणाऱ्या लोकांच्याही या निमित्तामुळे एकदा आपल्या दारी कोणाला तरी यावंच लागणार आहे. हे मानवी जीवनाची गती आहे. जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला कधीतरी आयुष्याला विराम द्यावाच लागतो. मृत्यूलोक सोडण्याचे सामान्य माणसाच्या जीवनातले 4 दरवाजे शास्त्रकारांनी सांगितले आणि सत्पुरुषाच्या जीवनातले 4 दरवाजे मृत्यूलोकाला त्याग करण्याचे, मृत्यूलोकाला विराम देण्याचे सांगितले. इथं मृत्यूलोक सोडावाच लागतो. हा सोडण्याचं निमित्त कदाचित वेगळं वेगळं असू शकतं, मरणाचा दरवाजा प्रत्येकाचा वेगळा वेगळा असू शकतो, पण मरण नाही असा व्यक्ती तिथं दिसायलाच तयार नाही. पहिला मरणाचा दरवाजा आहे हत्या. काही लोकांनी हत्येने मृत्यूलोक सोडला, काही लोकांनी आत्महत्येने मृत्यूलोक सोडला. स्वयंपाकी बाबा आचारी जरा कमी बोला, मागचे कोणीतरी जाऊन सांगा.
भरल्या बाजारात कथा येतो नावडे पंढरीनाथ. गोंधळत नाही, शांततेमध्ये. पहिला दरवाजा आहे हत्या, दुसरा दरवाजा आहे आत्महत्या. मृत्यूलोक सोडण्याचा तिसरा दरवाजा आहे अकाली मरण, चौथा दरवाजा आहे काल मरण. हे तुमच्या माझ्या जीवनातले दरवाजे आहे. पण एका विशेष साधकाच्या जीवनातले काही दरवाजे मृत्यूलोक त्यागण्याचे दिसतात, काही साधकाचे आणि काही सिद्ध अवस्थेतले. त्यातला पहिला दरवाजा आहे आत्मसमर्पणात मृत्यूलोकाचा त्याग, आत्मत्यागात मृत्यूलोकाचा त्याग, समाधीत मृत्यूलोकाचा त्याग आणि दिव्य निर्याणात मृत्यूलोकाचा त्याग. विठ्ठल 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 सामान्य माणसाच्या जीवनातही मृत्यूलोकाला विरामच आहे आणि सद्भक्ताच्या जीवनातही मृत्यूलोकाला विरामच आहे. या दरवाज्यांमध्ये हलीम मृत्यूलोकाच्या या गतिमान स्थितीमध्ये बदल झालेला आहे. पूर्वी हत्या झालेल्याची उदाहरणं आपण ऐकली, पण कुचित कानावर यायची. एखाद्या आतताई माणसाची हत्या करण्याकरता काही बलाचा वापर केला जायचा. आतताई कोणाला म्हणतात? आतताई म्हणजे जो बायकोला पळवतो, जो आपली जमीन हडप करतो, आपल्या पाठीमागे आपल्या घराला आग लावतो. ती माचीसमधून असेल किंवा बोलण्यातून असेल, संशयास्पद त्याच्या वागणुकीतून असेल, हे आतताई लोक आहे. आपल्यावरती पाठीमागून वार करायला आलेल्या माणसावरती आपण जर हल्ला केला तर शास्त्र म्हणतोय तुम्हाला पाप लागत नाही. का? कारण तो आतताई आहे. जसा दुर्योधन आतताई आहे, अश्वत्थामा आतताई आहे. पांडवांची कोळी कोळी पोरं झोपलेली, पण तुका म्हणे अंगी राखिली दुर्गंधी अश्वत्थामा वधी पांडव पुत्रा. पांडवांच्या चिमुकल्या लेकरांना मारणारा आतताई आहे. त्याचं नाव सुद्धा आतताई म्हणूनच घेतलं जातं. दुर्गंधी त्याच्या शरीराला सुटली. 1000 किलोमीटरवर दुर्गंध येईल इतका दुर्गंधीचा थार त्याच्या शरीरावरती भगवंताने दिलेला होता. तो त्याच्या कर्माचा प्रसाद होता. हत्येची उदाहरणं कानावर यायची, पण कुचित. या देशातल्या पंतप्रधानांची सुद्धा हत्या झाल्याच्या घटना आपल्या कानावर आहे. मृत्यूलोक सोडण्याचाच दरवाजा आहे, पण हत्येने. पुढचा दरवाजा आहे आत्महत्या. काही लोक आत्महत्येने जीवनाला विराम देत आहे. तुम्ही जर लक्षपूर्वक ऐकलं तर माझा प्रवास अभंगाच्या दिशेनं चालू आहे. पूर्वी आत्महत्या लोक करायची, पण कोण लोक करायची? कुठली माणसं आत्महत्या करायची? ऐका, जे माणसं दारिद्र्यानं होरपडले, अत्यंत प्रचंड यातना आहे गरिबीच्या, आता सहन होत नाही, इतकं कर्ज झालं, इतका बोजा डोक्यावरती झाला की नाना तऱ्हेचे प्रयत्न कर्ज फिटवण्याचे केले, तरी आता माझ्यावरती असलेलं ओझ, त्या ओझ्यातून मला रिकामं होता येत नाही. अशा वेळेला लोक आत्महत्येचं पाऊल उचलायचे. आता हे बदललेलं आहे. आता गरीबच माणसं आत्महत्या करता असं काही नाही महाराज. ज्या देशामध्ये पैसा कमवायला, नाव कमवायला भला मोठा कालावधी खर्च करावा लागतो, नाना तऱ्हेच्या लोकांचे पाय धरावे लागतात नाव कमवण्याकरता, पैसा कमवण्याकरता, जगाची रीत आहे ते. पूर्वी आपल्या टीव्ही मध्ये ज्या वेळेला आपण चित्रपट पाहायचो मराठी, त्यावेळेला मराठी चित्रपटावाल्यांना मधल्या जाहिरातीवाले भेटायचे, आमची जाहिरात घ्या, आमची जाहिरात घ्या, आमची जाहिरात घ्या. 20 वर्षाच्या अगोदरचं वर्तमानपत्र जर तुम्ही वाचलं, 20 वर्ष अगोदर काय हो, आम्ही 2013 मध्ये वक्ते बाबांना वर्तमानपत्र वाचायला द्यायचो. आम्ही आमच्या गुरुवर्यांना ते वर्तमानपत्र वाचायला नेलं की ते पूर्ण वर्तमानपत्र वाचायचे, पूर्ण. पण त्या वर्तमानपत्रामध्ये क्वचित एखादी जाहिरात असायची महाराज. तेही जाहिरातीवाले विनंती करायचे त्या वृत्तपत्राच्या संपादकाला, आमची एखादी घ्या, एखादी घ्या, एखादी घ्या. आता गणित इतकं उलट झालं, आता सगळे वर्तमानपत्र जाहिरातदारांच्या मागे लागले, आम्हाला जाहिरात द्या, आम्हाला जाहिरात द्या. म्हणजे प्रसिद्धी करता इथं पैसे खर्च करावे लागतात अशी परिस्थिती आली. पण प्रसिद्ध झालेला, श्रीमंत झालेला माणूस, सगळं मिळालंय त्याला, आता हवं तेवढं, पण ती माणसं या देशात आत्महत्या करायला लागली. गेल्या काही दिवसापूर्वीची घटना आहे. एक सुशांत सिंह राजपूत नावाचा तरणाबांड या देशातला चित्रपटातला सिने तारक म्हणून, ज्याचा अभिनेता म्हणून त्याला प्रसिद्धी मिळाली, भरपूर पैसा गोळा केला, त्याने सुद्धा आत्महत्येचं पाऊल उचललं. अहो, ज्या स्वर्गीय बाबा आमटेंच्या नातीने 3 महिने झाले आत्महत्या केली, त्या बाबा आमटेंच्या नातीने
हा तर विचार करायला पाहिजे होता की आपल्या आजोबांनी इथं सेवेचं व्रत जोपासलंय. पूर्वी अपमानित झालेले लोक आत्महत्या करायचे. आमच्या शेजारी एक गाव आहे, छोटस गाव आहे, साधारणतः 1000-1200 लोक वस्तीचं गाव आहे. अपमानित झालेले लोक आत्महत्येचं पाऊल उचलायचे. किती अपमानित, मी घडलेली घटना सांगतोय तुम्हाला. लग्न झालं पोराचं, 25 दिवस झाले लग्न होऊन, नव कुलवधू घरात आली, तरणी पोरगी आहे, नवीनच ती त्या घरामध्ये राहायला लागली. तिचा सासरा, त्याचं वय असेल निदान 70-72 वर्षाचं. ते बाबा स्नानाला गेले. स्नानाला जाऊन मध्ये घरात जायला लागले आणि कमरेला लंगोट लावलेलं होतं. आता वया परत्वे माणसाची अवस्था बदलते, शरीर थकत जातं. काही लोकांचं वय थकण्याचं नसतं तरी ते थकतात. माणूस नुसता वयानं थकत नसतो, तो मानसिक ताणामुळे थकत असतो. खाण्यापिण्याच्या व्यवस्था झाल्या नाही, कामाने शरीर कृश झालं की मनुष्य थकत असतो. 70 वर्षाचा मनुष्य, शरीर जीर्ण झालेलं, स्नान करून घरात जायला निघाला, तेवढ्यात महाराज कमरेला अडकवलेलं लंगोट सुटलं. 25 दिवस झाले घरात सून आलेली होती. त्या सुनेनं त्या म्हाताऱ्याकडे पाहिलं, खूप फाजील वाटलं, लाजीरवाणं वाटलं, अपमानित वाटलं. लगेच गळालेलं लंगोट कमरेला लावलं. माझ्या लेकीच्या, माझ्या पोरीच्या वयची ही माझी सून माझ्या घरात आली, अजून तिला माझा धड परिचयही झाला नाही, मला ती ओळखायलाही लागली नाही. न कळत माझ्या कमरेचं लंगोट गळालं. इतकं अपमानित वाटलं, इतकं घीन वाटलं, इतकं लाजीरवाणं वाटलं की त्या महात्म्याने घरात जाऊन दरवाजा बंद केला आणि फाशी घेतली. अपमानित झालेली लोक अपमान पचवूच शकत नव्हते, ते एखाद्या वेळेला आत्महत्येला प्रवृत्त व्हायचे महाराज. पण अपमानित जीवन जगायला तयार नव्हते. म्हणजे मृत्यूलोक सोडण्याचाही तो दरवाजाच आहे, पण आत्महत्येचा आहे. काही लोकांनी त्या दरवाजाने आपलं मरण संपवलं. काही लोकांनी मृत्यूलोकाला विराम दिला, पण अकाली मरणातून. मरणाचं वय नव्हतं, पण काळाने त्यांच्यावर काय घातला, घाला घातला. हो, जबळाच वासून ठेवला होता त्याने, आ करून ठेवलं होतं. अकाली मरण. गेल्या 2 वर्षात आपण पाहिलं, अकाली मरणानं असा दरवाजाच खुला केला होता महाराज. कोरोनामध्ये मोठी मोठी माणसं गेली, चांगली चांगली लोक गेली, काही भीतीपोटी गेली, काही उपचाराविना गेली, काही आपली माणसं जाताही या भीतीने गेली, काही मी जाईलच, मला काही झालेलं नाही पण तरी मला त्रास होतोय, यातना होत आहे, माझं आयुष्य सरलंय बहुतेक, कसे का होईना पण अकाली मरणाचा दरवाजा त्यांना अडकवतोय महाराज. काही लोकांनी काल मरणाने आपल्या जीवनाच्या गतीला विराम दिला. आणि अशा काल मरणाच्या गतीमध्ये विराम दिल्यानंतर काहीतरी पुण्य हवन घडावं, श्राद्ध विधी घडावा, सत्कीर्ती आपल्या वडिलांची इथं पसरावी, या हेतूने या सांगडे परिवाराने या कार्यक्रमाचं सुंदर असं नियोजन केलेलं आहे. मी आपल्याला सांगेल, या नियोजनाचे 2 फल आहेत. नियोजन करणाऱ्याला आज आशीर्वाद मिळणार आहे. सगळ्या सांगडे परिवाराने आज आपला पदर पसरायचा आहे आणि त्या दामोदर बाबांकडून आशीर्वाद मिळवण्याकरता पात्र व्हायचंय. ते बाबा तुम्हाला आशीर्वाद देणार आहे. काय आशीर्वाद देतील तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती व्हावेत या, कल्याण इच्छिती व्हावेत या, कल्याण इच्छिती व्हावेत या. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते, कल्याण इच्छिते व्हावेत या, कल्याण इच्छिते व्हावेत या, कल्याण इच्छिते व्हावेत या. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, 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 कल्याण इच्छिती व्हावी तया, कल्याण इच्छिती व्हावे तया, कल्याण इच्छिते व्हावे तया, कल्याण इच्छिते व्हावे तया,
तुमचं कल्याण व्हावं. पितरांकडून मिळालेला आशीर्वाद इतका मोलाचा असतो महाराज, की त्या आशीर्वादाची बरोबरी एक तर साधूचा किंवा देवाचाच आशीर्वाद बरोबरी करू शकतो. पितरांकडून आशीर्वाद घ्यायचा असतो. काय आहे, आजच्या दिवशी आपले पितर आपल्यावरती खूप आनंदित असतात. त्याचं कारण आहे, आज दामोदर बाबांशी सगळे देवता बोलताय. ओ दामोदर बाबा, बघा तुमच्या लेकरांनी, तुमच्या सांगली परिवाराने तुमचा श्राद्ध विधीचा सोहळा आयोजित केला. ज्या पोरांना तुम्ही मांस दिलं, ज्या मुलांना तुम्ही रुधिर दिलं, रुधिर म्हणजे रक्त दिलं, ज्या मुलांना तुम्ही हाडं दिले, त्या हाडाचं, त्या रक्ताचं, त्या मांसाचं कृतज्ञ कर्म आज तुमची मुलं करायला लागलेली. जगामध्ये दोन प्रकारचे माणसं राहतात, काही कृतज्ञ आहेत आणि काही कृतज्ञ आहेत. मग का हो, जसा आशीर्वाद द्यायला पितर आज तयार आहे. आम्ही तर अनेक लोक पाहतो, त्यांना त्यांच्या बापाचं श्राद्धही माहिती नाही. अख्ख्या गावाचे वाढदिवस करणारे लोक बापाच्या श्राद्ध तिथीला विसरले. अख्ख्या मित्रांचे वाढदिवस आम्हाला तोंडपाठ आहे, कधी कोणाचा फेसबुकला फोटो टाकावा लागतो याचा आम्हाला पूर्ण भान आहे. पण शोकांतिका या कालाची अशी आहे, आपल्या आईने आपल्या बापाने कुठल्या दिवशी देह ठेवला याचं मात्र भान आपल्याला राहिलेलं नाही. कोण्या मुलाला वाटतो आपल्या आजोबांची मरणाची तिथी आपण आपल्या आई वडिलांना विचारली पाहिजे? कोणाला वाटत नाही महाराज. ज्या कुळात जन्माला आलो त्या कुळाचे उपकाराचं भान सुद्धा कोणी ठेवायला तयार नाही. इतकी विचित्र गती झालेली. मी त्याही पुढे सांगतो, मरणाची तिथी सोडा, अख्ख्या गावाचे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला जर विचारलं, का रे तुझ्या आईची जन्मतारीख काय आहे, तुझ्या बापाची जन्मतारीख काय आहे, तर मला वाटतं 90% पोरांना नाही सांगता येणार आपल्या आईचा जन्मदिवस कोणता आहे. वाटला आपल्याला कधी? आपल्या आईच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने आपण एक ज्ञानेश्वरीचं पारायण करू, ज्ञानोपारायण प्रार्थना करू. माऊली, ज्या मायेनं जन्म दिला तिला 10-15 वर्षाचं आयुष्य वाढवून द्यावं. तिच्या मायेचा पदर आम्हाला हवाय अजून. तिच्या मायेच्या पाखरात आमचं जगणं मोठं सुसह्य आहे, आनंदी आहे, समाधानी आहे. आम्हाला दुसरं काही देऊ नका. घरामध्ये म्हातारा माणूस झोपलेला असला ना तरी घर प्रफुल्लित असतं. म्हातारा झोपलेलं आहे, बाजेवरती खाटेवरती पडलेलं आहे, शरीर साफ करण्याची सुद्धा ताकद त्या म्हाताऱ्यामध्ये आज राहिलेली नाही. पण त्याच्या हातातली माळ, त्याच्या गळ्यातली माळ, त्याच्या कपाळाला लागलेला तो गंध बुक्का, त्याच्या हातामध्ये झोपल्यानंतर सुद्धा माळ जरी बाजूला गेलेली असली तरी बोटं हालतात त्या जपाने. त्या म्हाताऱ्याला पाहिलं की असं वाटतं, हा खरंच महात्मा आपल्याला आशीर्वाद देऊन जाईल बाबा, आणि याचा आशीर्वाद आपल्याला जीवनभर उपयोगाला येईल आणि घेतला पाहिजे. त्या आशीर्वादाच्या जोरावरती भरपूर मिळतं. जर आई वडिलांच्या आशीर्वादाची ताकद आपल्याला समाधान देत असेल तर एक लक्षात ठेवा, आई वडिलांचा शाप देखील आपल्याला असमाधान देतो. आई वडिलांचा आशीर्वाद समाधान देतो आणि आई वडिलांचा शाप जीवनातलं समाधान बिघडवतो. का हो, ते शापही देतात का? न द्यायला काय झालं? अरे, ज्या मुलाला प्रॉपर्टी दिली, ज्या मुलाला जमीन जुमला दिला, ज्या मुलाला इथे जन्म दिला, हे सुंदर जग दाखवलं, हे विश्व दाखवलं, पारमार्थिक साधना करण्याकरता इतका चांगला देह दिला, आणि तो मुलगा जर माझी आठवण ठेवत नसेल तर ते पितर म्हणतात, आहा कटा त्याचे करती पितर, कटा त्याचे करते पितर, कटा त्याचे करती पितर, त्याचे करती पितर. वंशधुराचारी पुत्र झाला, वंशधुराचारी पुत्र झाला, वंशधुराचारी पुत्र झाला. अरे देवा, काय माझ्या घरात पोरग जन्माला आलं रे? बापाच्या स्टेजीवरती जगतोय, हा तर एक मुलगा नाही, हा भाडेकरू आहे. भाडेकरूला मी जन्म दिला. असमाधान. ती शाप देतील, कोपतील आपल्यावरती. आई वडिलांच्या आशीर्वादाच्या जोरावर जगाचा मालक आपल्याला भेटला. मला एक सांगा, पंढरपूर तीर्थक्षेत्र होतं म्हणून देव पंढरपुरात आला, की पांडुरंग पंढरपुरात आले म्हणून पंढरपूर तीर्थक्षेत्र झालो? तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? बोला ना जरा. पांडुरंग पंढरपुरात आला म्हणून पंढरपूर तीर्थक्षेत्र झालं, की पंढरपूर तीर्थक्षेत्र होतं म्हणून हा बाबा तिथं आला? होतं म्हणूनच आला, आला म्हणून झालं नाही. होतं म्हणून झाला. ते तीर्थक्षेत्र का झालं? अरे ती भूवैकुंठ नगरी
अगोदर साधूच्या चरणाने पवित्र झाली, आई वडिलांच्या सेवेनं पुनीत झाली, तेव्हा जगाचा मालक तिथं राहायला येतो. ओ तळवाडेकर, जगाचा मालक जर पंढरपुरामध्ये येत असताना आई वडिलांची सेवा ऐका हे पाहत असेल, आणि तेव्हा जर 28 युग पंढरीला नांदत असेल, तर तुमच्या माझ्या घरात लक्ष्मी सहित परमात्मा येताना आपल्या आई वडिलांच्या सेवेचा विचार जगाचा मालक करणार नाही का हो? पुंडलिकासाठी परब्रह्म आलेला. पुंडलिकासाठी परब्रह्म आलेला. पुंडलिकासाठी परब्रह्मालेला. पुंडलिकासाठी परब्रह्मालेला. चरणी वाये भीमा, चरणी वाये भीमा. पुंडलिकासाठी परब्रह्म आले गा, चरणी वाहे भीमा. उद्धरी जगा. सुंदर प्रमाण आहे. नामदेव यांचा आहे का अभंग? पांडुरंग परमात्मा तिथं आला. मला अपेक्षित असलेलं प्रमाण सांगतो तुम्हाला. तो तिथं का आला हे महत्वाचं आहे. तो पुंडलिका करता आला, ठीक आहे, पण पुंडलिका करता येताना त्याच्या मनातला भाव तुकोबारांनी सांगितला. महाराज बोलतात, पितृसेवा पुण्य लाभले निधान, पितृसेवा पुण्य लाभले निधान, ब्रह्म सनातन अंग संग ब्रह्म सनातन. वेदाला विचारलं तो का आला तिथे? मला माहिती नाही वेद म्हटला. वेदासी काही कळलेची नाही, शेषशिनला हो शेषशिनला, शेषशिनला झाल्या द्विसहस्र जिभा जिभा, देव का हो विटेवरी उभा, देव का हो विटेवरी उभा उभा, देव का हो विटेवरी उभा, देव का हो विटेवरी उभा, देव का हो विटेवरी उभा उभा, देव का हो विटेवरी उभा. सखी पुसे सखीसी युगे झाले 28, उभा ऐकिला संतामुखी, अद्यापीवर विवरातीर, अद्यापीवर विवरातीर, वाळवंटी ओ वाळवंटी, वाळवंटी संत सभा सभा, देव का हो विटेवरी उभा उभा, देव का हो विटेवरी उभा उभा, देव का हो विटेवरी उभा. काय इथे उभा आहे जगाचा मालक? का उभा आहे? तो उभा का आहे याचं कारण सांगत असताना तो जगाचा मालक उभा आहे एवढ्याच कारणाच्या निमित्ताने की भगवान परमात्म्याने आई वडिलांची होत असलेली त्या पंढरी क्षेत्रामधली सेवा अनुभवली, आणि त्या सेवेचा प्रभाव जगाचा मालक तिथं राहिला. जर जगाचा मालक पंढरी क्षेत्रामध्ये आई वडिलांची सेवा पाहून नांदत असेल, तर आपल्या घरात तो का नांदू नये याकरता सांगडे परिवाराने जी मिळालेल्या संधीचं सोनं आयुष्यात करून घेतलं, ते सोनं प्रत्येकानेच केलं पाहिजे. महाराज, श्राद्ध विधी आपल्या मुलांनी आपल्या आई वडिलांचा केलाच पाहिजे. सध्या वर्तमान काळात चर्चा आहे, लोक म्हणतात श्राद्ध पिंडदान तिरवी हे कार्यक्रम जुने झाले, आता बंद करून टाका. का बंद करायचे? हो, काय होते नाही केलं तर श्राद्ध, काय होते नाही केलं तर पिंडदान, सहज बोलून जातात लोक. भल्या माणसा, श्राद्ध न केल्यानं काय होते याचा तपशिलात विचार घ्यायचा असेल तर जरा गरुड पुराण वाच, कळेल तुला काय होते. कर्म करायला माणूस स्वतंत्र आहे, पण त्या कर्माची फळ भोगायची वेळ ज्यावेळेला येते ना, उभा आयुष्य पारतंत्र्यामध्ये महाराज, कोणी साथीला येत नाही त्यावेळेला. कर्म करायला मनुष्य स्वतंत्र यात शंका नाही,
पण फळ भोगायला तो पारतंत्र्यामध्येच आहे. आज आपल्याला वाटतंय आपल्याच घरातली व्यक्ती पिशाचोनीला जाऊन ती व्यक्ती आपल्या कुटुंबाला त्रास देते. तो त्रास कोण्या पद्धतीचा असू शकतो बघा. उदाहरणार्थ आपल्या घरात एखादा व्यक्ती निपुत्रिक असेल, उदाहरणार्थ आपल्या घरात बरकत म्हणजे आपलेच पैसे आपल्याला पुरत नसतील, उदाहरणार्थ आपल्या घरात नेहमी कलह होत असेल, भांडण होत असेल, आपल्या घरात मध्यंतरी एखादा मनुष्य वेड्यासारखा करत असेल, या सगळ्या घटना घडल्या की लोक एखादा पंडित शोधतात आणि तो पंडित सांगतो तुम्हाला नारायण नागबली करावं लागेल. किती खर्च आहे? 2 लाख रुपये खर्च आहे. कारण सोप्यातलं जे कठीण करतात त्याचं नाव आहे पंडित. पंडिताला सगळंच कळतं असं कळतं का तुम्हाला? ज्ञानोबाऱ्यांनी रेडा बोलवला कुठं? पैठणला. पण रेडा बोलवायच्या अगोदरचा प्रसंग पहा. त्या रेड्याचा मालक रेडा घेऊन येतोय आणि त्या पंडितांनी त्या रेड्याच्या मालकाला थांबवलं. त्यावेळेला ब्रह्मरुंदांना किंमत होती. धोत्रावाला माणूस दिसला की लोक रामराम घालायचे, वाकून रामकृष्ण हरी करायचे. आता तुमच्या भागात तरी दिसता इकडे धोत्रावाले. काही दिवसानं धोतर असं चित्रात काढावं लागेल आणि सांगावं लागेल याला धोतर म्हणत. ते 10 वार असायचं. त्याच्या नेसायच्या बऱ्याच पद्धती होत्या. कोणी 2 काष्टी नेसायचं, कोणी शिंगल काष्टी नेसायचं, कोणी गाठ बांधायचं, कोणी चोळून बांधायचं, त्याला पुढून मिऱ्या असायच्या. दाखवावं लागेल. बऱ्याच घटना इथं अशा घडणार आहेत. नामदेव यांचं शकून एकांतामध्ये घरी गेल्यावर वाचून घ्या, कळेल तुम्हाला काय घडणार आहे. कीर्तन नुसते ऐकू नका. कीर्तनाला घेतलेला अभंग, त्या अभंगाचा उपक्रम, त्या अभंगाचा उपसंहार, त्या अभंगाचा भाव जरा कीर्तनातून गडी उतरवा. असं नाही मौज मजा समाधानाकरता कीर्तन ऐकायचं. अंतकरणामध्ये निर्माण झालेली प्रापंचिक स्थिती पारमार्थिक साधनेत बदलित कशी होईल याच्याकरता कीर्तन ऐकायचं. काही लोक कीर्तन ऐकायला जाताना मनोरंजनाची भूमिका घेऊन जातात. तुम्ही आलाच पाहिजे असं काही नाही. तुमच्या वाचून काही अडलं नाही हो इथं. तुम्ही बोलावलंच पाहिजे असंही नाही आणि तुम्ही आलाच पाहिजे रंजन करायला असं सुद्धा नाही. कीर्तन हे उद्धाराचं माध्यम आहे. एका कीर्तनाने जगातली सगळी देवता अंतराळात लुपलेल्यापासून सगळ्या देवता प्रफुल्लित होऊन त्या भजनाने आपल्याकडे कृपेच्या भावनेने पाहतात. ती कृपा संपादित करण्याकरता कीर्तन सेवा आहे. पण आज मुळात त्याचा जो पाया आहे तो काही लोकांनी हरवला. चला मला त्याच्या खोलात शिरायचं नाही. पण काही गोष्टी अशा घडणार आहे की त्या कल्पना करू शकत नाही तुम्ही. काही दिवसानं एका म्हाताऱ्या बाईला चित्रात दाखवावं लागणार आणि तिथं खाली ओढ लिहिलेली राहील हिला सासू म्हणत होते. कारण तुम्ही जर शहरात गेले तर म्हाताऱ्या स्त्रिया सुद्धा घरात दिसत नाही. तुम्हाला वाटतं का हो पुणे मुंबई चेन्नई मेट्रो शहरामध्ये लोक श्राद्ध करतात. 4-4 लाख रुपये खर्च करतात लोक वर्षाची दवाखान्याचे. विम्याची पॉलिसी लोक दवाखान्यात आजार व्हायच्या अगोदर लोक विम्याची पॉलिसी काढून घेत आहे आजारपणाची. आम्हाला दवाखान्यात जावं लागेल तर ही तयारी असावी. याची तयारी आम्ही सगळेच करायला लागलो. पण मी आजारी का पडतोय याचा खोलात विचार मात्र आम्ही करायला आज तयार नाही. नाही आपल्याला आईची जन्मदात्या आई वडिलांची सेवा करावी वाटत. हा गेल्यावर माणसाला सगळं आठवतं. तुम्ही एखाद्या चांगल्या शेताचा सौदा करून या. तुमचा पोरगा नोकरीला लागू द्या. गावातली लोक कौतुक करत असतात. तुम्ही घरी या. पाण्याचा ग्लास ज्यावेळेला बायको आणून देते त्यावेळेला शेजारची गावातली माणसं आपल्या शेजारी बसलेली असतात. ते म्हणता पाटील भर काळीचं चांगलं 4 एकर शेत घेतलं तुम्ही. बरेच लोक त्या शेतावर टपून बसले होते. मोठे मोठे व्यापारी, नाशकात राहणारे लोक. रोड लगत जमीन होती, भर काळीची, तळ हातासारखी जमीन, भरपूर पाणी, चांगलं उत्पन्न मिळणारी शेती. खूप लोक घ्यायला तयार होते पण तुम्हाला मिळाली. तुम्ही गड जिंकला राव. आता तुमच्या पोरांना काही सुद्धा कमवण्याची गरज नाही. इतका चांगला जमिनीचा सोन्याचा तुकडा तुम्हाला मिळाला. गावातली कौतुक करणारी माणसं आपल्या शेजारी बसलेली असतात. बायकोनं आणलेला पिण्याचा पाण्याचा ग्लास हाती असतो. पाणी प्यायला लागल्यानंतर भिंतीवर लटकलेल्या आई वडिलांच्या फोटोकडे नजर जाऊन मनात विचार येतो शेत घेतलंय, सौदा झालाय, जमीन आली माझ्या घरी 4 एकर. पण आजचा दिवस पाहायला भिंतीवर लटकलेले हे 2ही फोटो अपेक्षित होते. माझी आई आणि माझा बाप ज्यांनी मला जन्म दिला ते आज हयात असायला पाहिजे होती. ही भावना प्रत्येकाच्याच मनात येते. गए हुए कभी वापस नहीं आते लेकिन उनकी याद जरूर आती है. मोठी माणसं गेलेली परत येत नाही.
ढगाळ गेलेला सूर्य उद्या पाहता येईल, आज नाही दिसत. पण पाहता येईल ना हो. पण मातीआड लोपलेले मायबाप फक्त सेवेतूनच दिसतात. आज तुम्ही केलेली सेवा तुम्हाला वर्षभरात जितकी बापाची आठवण येत नाही तितकी आज येत असेल सांगडे परिवाराला. आमच्या आई वडिलांनी किती उपकार केले, किती समाजाला दिलं, आणि त्या उपकाराची जाण ठेवल्यानंतर मुलाला मिळतं. तुम्हाला मलाच मिळतं असं नाही. छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेला 1674ला या महाराष्ट्राचे छत्रपती झाले, राजे झाले, छत्रपती पदवी त्यांना सगळ्यांनी बहाल केली. महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावरती रंगला. काशीचे विद्वान पंडित मोठे मोठे राजे महाराजे देशातून तिथं लांबचा प्रवास करून महाराजांच्या राज्याभिषेकाला आले. महाराजांना विराजमान केलं 32 मन सोन्याच्या सिंहासनावर. त्या सिंहासनावर बसवलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना सगळे लोक आनंदाने प्रेमाने पाहत होते. त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्यात अचानक आऊसाहेबांनी अश्रूच्या धारा पाहिल्या आणि जिजामाता राजांकडे गेली. पदरानं महाराजांचे डोळे पुसले. या महाराष्ट्राच्या राजाची आई महाराजांजवळ जाते आणि आपल्या पदरानं शिवबाराजांचे अश्रू पुसते. त्यावेळेला डोक्यात परिधान केलेला मुकुट जिजामातेने काढला, आपल्या हातात ठेवला आणि केस कुरवाळून आऊसाहेब छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणता, शिवबा का रडतोय रे माझ्या राजा? 32 मन सोनं तुझ्या सिंहासनाला लावलं, कमी वाटतंय का तुला? रत्न जडी सुवर्णाचा मुकुट तुझ्या डोक्यात परिधान केला, तुला आवडला नाही का रे? आवडला नाही. सिंहासन आवडलं? आवडलं. कुठली शिवराज्याभिषेकाची तयारी कमी पडली का शिवबा? मला सांग, काय झालंय तुला? अरे तुझ्या डोळ्यातलं पाणी माझ्या अंतःकरणाची स्थिती बदलवतंय. शिवबा, तारुण्यात पतीचं सुख उपभोगलं नाही, मिळालं नाही. जिनं पती गुलामगिरीत पाठवला, पण स्वराज्याचं स्वप्न पाहिलं. ते स्वप्न साकारताना माझ्या अंतःकरणातला आनंद मावत नाही, पण तुझ्या डोळ्यात आलेलं पाणी अंतःकरणातलं समाधान बिघडवतंय. शिवबा, तू का रडतोय मला सांग. महाराजांनी दिलेलं उत्तर ऐका आणि पुढे चला. छत्रपती शिवाजी महाराज म्हणता, आई सगळं आवडलं, पण मी आज राजा झालो, मी आज शिवछत्रपती झालो, हे कौतुक करणारे भारतातले देश विदेशातले लोक पाहून समाधान वाटतंय. कमी एवढीच आहे गाई, तुझ्या कपाळावरचं कुंकू आज जिवंत पाहिजे होतं. माझा बाप गुलामगिरीत आयुष्य जगतो तरी स्वराज्याचं स्वप्न पाहतो. तो छत्रपती शहाजीराजे भोसले जर आज असतात, या शिवराज्याभिषेकाचा आनंद जितक्या माझ्या बापाला झाला असता तितका जगातल्या कोण्याच माझ्या नातेवाईकाला सोयऱ्याला होऊ शकत नाही. बाप असतो महाराज. तसं बापाने दिलेलं दान हे जगावेगळं दान असतं आणि बापाच्या सेवेचं मिळालेलं फळ हे जगावेगळं फळ असतं. त्यामुळे सांगळे परिवाराकडून आदर्शवत जीवन जगण्याचा भला मोठा आजचा दिवस आहे. त्या परिवाराकडून घ्यावं काहीतरी की आई वडिलांच्या बद्दल किती नितांत श्रद्धा असावी. वडिलांच्या वर्षी श्राद्धाला सगळ्या लोकांनी एकत्रित यावं, मांडीला मांडी लावून बसावं, भोजन प्रसाद ग्रहण करावा, नाम साधना करावी. हा विचार जी माणसं करतात निश्चित त्यांनी आशीर्वादाकरता आपली जोडी तयार ठेवावी. त्यांना आशीर्वाद मिळेलच यात माझ्या मनात शंका आहे. असो, तुकोबार यांचा आजचा जो अभंग आहे तो अभंग जरा मृत्यूलोकाच्या प्रवासाच्या विरोधातला आहे. महाराज अभंगाची भाषा बोलतात, अनुसरे तो अमर झाला. तुकोबारे म्हणतात, ज्याच्या जीवनात अनुसरण घडलो तो अमर झाला. अनुकरण आणि अनुसरण यात फरक आहे. बाह्य रंगावरून जे स्वीकारलं जातं त्याला अनुकरण म्हणतात आणि अंतरंगामधून जे स्वीकारलं जातं त्याला अनुसरण म्हणतात. अनुकरणाच्या नादाला मनुष्याने लागू नये, पण अनुसरणाचा नाद केल्याशिवाय जीवनाला विराम देऊ नये. अनुकरणात काय होणार आहे? फार फार तर तुम्ही एखाद्याचा आवाज काढू शकता, एखाद्याचा अभिनय करू शकता, एखाद्याची जशीच्या तशी कृती करू शकता, त्याने लाभ होणार नाही. पण अनुसरणात जो लाभ मिळतो त्या लाभाचं गणित मोजता येणार नाही, इतका प्रसाद मिळेल. आता अनुसरण घडतं कुठे आणि घडतं कधी? अनुसरण हे 3 गोष्टीत घडतं महाराज. एक तर भक्तीमध्ये अनुसरण घडतं, एक तर ज्ञानामध्ये अनुसरण घडतं, एक तर कर्मामध्ये अनुसरण घडतं. कर्मामध्ये घडालेलं अनुसरण रामायणामध्ये जाऊन आपल्याला पाहता येईल. किती अनुसरण कर्मात स्वीकारलं. ज्यावेळेला भगवान श्रीरामचंद्र वनवासाला निघाले त्यावेळेला सीतामय्याचा निरोप घ्यायला गेले.
आणि सीतेला म्हणतात, सीते येतो मी म्हणता बरोबर तिकडून आवाज आला, निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता, पतीजिया मता अनुसरोनी पतिव्रता. निरोप कसा घेता स्वामी? तुमची मालकीन, तुमची अर्धांगिनी तुमच्या सोबत आहे. आताच्या काळात त्या तरुणाने स्वतःचं भाग्य समजा, ज्याची बायको अपमानात, गरिबीत आणि आजारपणात सोबत असेल. ज्याची बायको आजारपणात सोबतील आहे त्यानं भाग्य समजावं. भाग्यच आहे ते आताच्या काळात तरी भाग्य. ज्याची बायको अपमानात सोबत आहे भाग्य. माफी मागून बोलतो, जिच्या बापाच्या घरी बिगा जमीन नाही, बिगा, तिला सुद्धा असं वाटायला लागलं आताच्या काळात माझ्या घरात एसी असली पाहिजे. त्या पोरीनं जरा इतिहास चालून पहा. एका पाताळावर प्रपंच थाटलेल्या आई वडिलांचं स्वप्न काय असतं, कर्तृत्व काय असतं, प्रपंचामधले कष्ट काय असतात ते तपासून बघा. आयत्या पिठावरती रेगोळ्या ओळायचे काम प्रारब्धवादी माणसाने कधी स्वीकारले नाही. पण आता लोकांचे प्रयत्न संपले आणि प्रारब्धही संपलं. एक स्वतंत्र विचार लोकांनी आत्मसात केला, हे आम्हाला मिळालंच पाहिजे. अरे अन्न मान धन हे तो प्रारब्ध आधी. तुम्ही किती प्रयत्न करा, तुमचं अन्न कोणीच बदलू शकत नाही. तुम्ही किती प्रयत्न करा, तुमचं धन कोणी बदलू शकत नाही. तुम्ही किती प्रयत्न करा, ज्याच्या नशिबात जिल्हा परिषदेचं तिकीट लिहिलंय, पंचायत समितीचं लिहिलंय, ते कोणीच बदलू शकत नाही. प्रयत्न करणारे हजार असू द्या. ज्ञानोबारे म्हणतात, विजयश्रीच्या पाठी कुची बैसे. 10 जणांना इच्छा आहे जिल्हा परिषद सदस्य व्हायची. इच्छा असणं स्वाभाविक आहे, पण विजयाची माळ एखाद्याच्याच गळात पडते, कारण तर त्याचं प्रारब्ध आहे. हे प्रारब्धानं गळतं सगळं. आणि प्रारब्ध वशामध्ये अनुकूलता तिथं कोणी असेल, पण प्रतिकूल अवस्थेत ज्याची पत्नी साथ देत असेल त्यानं भाग्य आहे. आजारात बायको साथ देत नाही महाराज, कोणी साथीला येत नाही. दुर्धर असा आजार जळला की तुमच्यावर प्रेम करणारी माणसं तुमची टाकसाण करायला लागतात. नाकातला शिंबूड तोंडात जायला लागला की घरातली माणसं म्हणतात, बाबा गेले तर बाबांचं चांगलं होईल. शरीर आहे ते. या घाणीचं साम्राज्य असलेल्या शरीराकडे फार दिवस लोक पाहत नाही. अर्धा पाऊण तास आरशात पाहणाऱ्यांनी फार मस्तीत जीवन जगू नये. काही दिवस नाही. अरे चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या, एखादा इंद्रिय गलित गात्र होऊ दे लेका, तुला ऐकू देऊ नको. तुझा एखादा डोळा जाऊ दे, तुझा एखादा अपघातात पाय जाऊ दे, कोणी साथीला येत नाही रे. जगाचा मालक सहकारी होतो. ज्या भगवान परमात्म्यानं इतके इंद्रिय मजबूत दिले, त्या जगाच्या मालकाशिवाय अकारण कारण करुणावरून आलंय जगद आधार. रुक्मिणी प्राण संजीवन भगवान परमात्म्याशिवाय कृपाळू दैवत इथं दुसरं कोणी नाही. हा सगळं थोटांग आहे, बाजार आहे. त्या बाजारामध्ये सुखाचा शोध घ्यायला लागलेले तुम्ही आम्ही. इथं काय मिळणार आहे हो? काही नाही. मुळात हे सगळं खोटं आहे. काय मिळणार आहे तिथे? तुम्ही म्हणाल खोटं आहे तर त्रास कसं देत आहे? मी अनुसरण सांगतोय तुम्हाला. खोटी गोष्ट त्रास देते हो? नाही ते तसं नाही. तुमच्या भागात जत्रा भरतात का? जत्रा आपल्या चार्जरची पिन लागते ना तुम्हाला? बोला ना मग जरा. जत्रा तिथं बरेच जरा जत्रा असतात. मग तिथं लहान पोरं हट्ट करतात जत्रेला जायचे. एक छोटासा नातू आपल्या आजोबांना म्हणतो, आजोबा मला यात्रेला जत्रेला येऊ द्या ना तुमच्या बरोबर. नाही रे, काय जातो फिरायला, पावसाचं वातावरण. नाही नाही चला. तर म्हातारा त्या नातवाला घेऊन जत्रेला गेला. तर तिथं बऱ्याच गोष्टी खेळणे म्हणून आलेल्या असतात. या नातवाने एक नकली साप पाहिला. तो म्हणे मला साप घेऊन पाहिजे. तो म्हातारा म्हणे, तो काही साप घेतो भल्या माणसा, अरे दुसरं घे काहीतरी. नाही नाही मला सापच घेऊन पाहिजे. तो साप घेतला आणि आजोबाची अगोदर घरी आला. काऊन? तो म्हणे आजीची गंमत करतो. 70-72 वर्षाची म्हातारी. या पोरानं तो साप आणला आणि बुडीच्या छातीवर ठेवला. झोपलेली म्हातारी लख 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 हालणारी, शरीर थकलेलं. दुपारी 4 वाजता सुनबाई निघाली चहा घेऊन. हातातली कब्बशी निघाली ती. आता ती कशी निघाली, काय म्हणत निघाली इथून सांगता येत नाही, पण ते वेगळ्या वेगळ्या पद्धती भागाभागातल्या.
कालाय तस्मै नमः. म्हणून काला परत आपली दृष्टी बदलवा, आता तिकडे पाहिजे. एखादी स्त्री जर भरजरी शृंगार करून आपल्या समोर आली, आपली अर्धांगिनी, आपली भार्या, तर तिच्याकडे पाहूनच म्हणा ही हिमालयातली साध्वी आहे. काल आहे तो. चप्पल घालून स्वयंपाक करताना समजा आपली बायको आपल्याला दिसली, तर तिला चप्पल घातली असं म्हणू नका, त्या कलियुगातल्या खडावा समजा. तरच घर नीट चालू शकतं. स्वतंत्र भूमिका तिथं चालत नाही. काय करणार. अहो, मी एकदा कथेवरून घरी गेलो आणि म्हटलं लवकर आवर, मला पुन्हा कीर्तनाला निघायचंय. काय बॅग आवरू की गाडी आवरू की गाडीतलं सामान आवरू की तुमचे इन्स्ट्रुमेंट आवरू, काय पोरं आवरू की शेतातलं आवरू का भांडे आवरू, काय काय आवरू. म्हटलं फक्त तोंड आवरलं तरी हे सगळं मी आवरतो, बाकीचं तू तोंड आवर. अवघड आहे ती. तो गेला आणि ती छातीवर साप ठेवला म्हातारीच्या, ती सुनबाई निघाली आणि तिनं साप पाहिला. साप पाहता बरोबर साप 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 म्हणून आरडायला लागली. हातातली कब्बशी खाली पडली. आता साप येणं ओरडल्यानंतर, आरोळी दिल्यानंतर झोपलेली म्हातारी जागी झाली. गल्लीत साप निघाला तर माणूस घरात घाबरतो. जिच्या छातीवर साप आहे तिची काय अवस्था असेल. ती तर कोमातच गेली ना. बोलणं नाही, काही नाही. साप साप म्हणता बरोबर गावातले पट्टीतले साप मारणारी पुढे हजर झाले. प्रत्येक गावात 2-3 पिसं भगवंतांना असे सोडून दिले जे साप मारणारे म्हणून प्रसिद्ध आहे गावात. तुमचे भागात असतील कदाचित. काय विद्वत्ता कोण्या क्षेत्रात मिळवावी याचंही भान लोकांना राहिलेलं नाही. साप मारणं काय पंडितपणाचं लक्षण आहे का हो. साप निघाला म्हणे, ते सगळे मारणारे, कोणी कोयतान, कोणी तलवार घे, कोणी काठी घे, जे हातात येईल ते घेतलं लोकांनी साप मारायला. तिथं येऊन पाहता पट्टीतले साप मारणाऱ्यांना तो घरमालक म्हणतोय मारा. ते पोरं म्हणताय मारा, आमच्या आईच्या किती जवळ आहे तो साप, मारा. ते साप मारणे म्हणता भाऊ, साप तर एका फटक्यात मारू शकतो आम्ही, पण बुडी वाचत नाही. म्हातारी मरणार. साप मारायला काय लागतंय. नाही म्हणे म्हातारी वाचली पाहिजे, सापही मेला पाहिजे. मग म्हणे जनावर खूप ओरिजिनल आहे ते, तुम्ही एखाद्या बिनवाल्याला बोलवा. त्या बिनवाल्याला निमंत्रण दिलं, तो आला. सगळे गाणे सरले त्याच्या जवळचे. भांडवल संपलं, काय तुला आलं नाही शिल्लक. साप कशाला उतराय. तो बिनवाला म्हणे हे जनावर खूपच भारी दिसतंय मला, ते आपल्याकडून जमणार नाही, तुम्ही एखादा मांत्रिक बोलवा. मांत्रिकाला ओम छा छू ओम हेम क्लीम चामुंडा काय असतील ना ते सगळे मंत्र खलास झाले. 2दा जेवला तो. कोण मांत्रिक. पण तो म्हणे साप काही उतरत नाही बोखाली, हे जनावर खूपच भारी आहे. ज्या वेळेला प्रयत्न संपतात त्यावेळेला हे वाक्य निघतं, जनावर खूपच भारी, ते काही उतरत नाही. म्हातारा आलं काठी टेकत टेकत, का म्हणे आपल्या तरी एवढी गर्दी, काय झालं. तो नातू म्हणे आबा मी गंमत केली. अरे म्हणे का म्हातारी मरण, कोणी चहा पाजणार नाही मला. तसाच म्हातारा आत गेला आणि पोरांना म्हणतो मला सोडा, मी मारतो साप. ते पोरं म्हणत चांगले चांगले साप मारणारे हजर आहे, त्यांची हिंमत होत नाही. आणि तुम्ही काय साप मारता. नाही नाही, मी मेलो तरी साप मारल्याशिवाय राहत नाही आणि म्हातारीला वाचवल्याशिवाय राहत नाही. तो म्हातारा गेला आणि म्हातारीच्या जवळ असलेला साप उचलला आणि तो साप घेऊन लोकांना सांगायला लागला. तो साप आणि तो साप हातात घेणारा म्हातारा, तो साप म्हणजे हा फलकट प्रपंच, आणि हातात साप घेऊन आरोडी देणारे महात्मे दुसरे तिसरे कोणी नाही, श्री तुकोबाराय आहेत. आणि ते तुकोबाराय तुम्हाला मला आवाज देतात. लटिके ते भेडा तुका म्हणे जाय पिडा, तुका म्हणे जाय पिडा, तुका म्हणे जाय पेडा. लटिके ते भेडा तुका म्हणे जाय पेडा. तुका म्हणे जाय पेडा. तुका म्हणे जाय पेडा. लटिके ते फेडा. लटिक म्हणजे खोट,
खोटं डोक्यातून काढा की दुःख हरवलं. तू का म्हणे जाय पिढा. तुमचं माझं असं झालंय, आपण खोट्या सुखाच्या शोधात आहे आणि खोट्या दुःखाच्या भीतीत आहे. खोट्या दुःखाची भीती निवृत्त करा आणि खोट्या सुखाची अभिलाषा सोडा. या दोन खोट्या गोष्टीचा त्याग जर आपण जीवनात केला आणि अनुसरण स्वीकारलं तर खरं सुख मिळाल्याशिवाय राहणार नाही. अनुसरण तेव्हा घडतं ज्या वेळेला खोटं निवृत्त होतं. ती सीतामाई म्हणे खोटं सुख आहे अयोध्येचं, इथं काय सुख मिळेल मला. सियाराम म्हणू चरण अनुरागा, अवध सहस समपदू प्रिय रागा. सियाराम 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 मम चरण अनुरागा, अवध सहस समपदू प्रिय रागा. सियाराम मम चरण अनुरागा. अरे श्रीरामाचं चरण जिथे मिळतं, जिथं दिसतं खरं सुख तिथं आहे आणि माझं अनुसरण सुद्धा तिथं आहे. कर्मातलं अनुसरण स्वीकारलं भार्या सीतामाईने, ज्ञानातलं अनुसरण स्वीकारलं गोपिकांनी. चला गोपिकांकडे. त्या जाण वेद गर्भीच्या श्रुती, श्रुती रूपी नवे मतप्राप्ती, म्हणून या पहुडल्या नेती नेती सुख संगती न पविती. पदाचा सत्तेचा श्रीमंतीचा झालेला अहंकार ज्याला जिरवायचा असेल त्यानं जरा गोपी गीत वाचा, गोपिकांचं चरित्र वाचा. आपली काय कवडीमोल श्रीमंती लावली हो. इतक्या श्रीमंत होत्या, इतक्या श्रीमंत होत्या की त्यांच्या पायाला लागलेली माती सुद्धा जगाच्या मालकाचं डोकं दुखणं बंद करायची इतकी ताकद होती चरणात. काय आपल्या श्रीमंतीला आग लावता. पण भक्ती किती केली, इतक्या ज्ञानी असून इतकी साधना केली महाराज. हो, असं म्हणे एकदा भगवंताने ताटात लोणी पाहिलं. ते लोणी पाहून देवाला गोपिकांचं स्मरण झालं आणि भगवंत उद्धवजीला म्हणता, उद्धवा तू जा गळ्या आणि एकदा त्यांची भेट घेऊन ये. अरे मला त्यांच्याशी बोलायचंय, त्यांची भेट घेऊ दे. मी तिकडे जाऊ शकत नाही, पण तू तरी जा, त्या कशा आहेत मला पाहू नये, मला पाहू दे, ऐकू तरी दे मला त्या कशा आहे. उद्धवजींनी भगवंताचं ऐकलं, रथात विराजमान झाले, रथ व्रजाच्या दिशेने निघाला. त्या व्रजभूमीत रथ पोहोचला. आता पुढे ऐका. तिथं रथ पोहोचल्यानंतर सगळ्या गोपिका पळत आल्या. त्यांना वाटलं हा आला, तोच आला, माझा सावळा आला, माझा कृष्ण आला, माझा स्वामी आला, माझा मालक आला. जेव्हा पाड प्रेम केलं होतं त्या गोपिकांनी भगवंतावर, ते प्रेम फक्त आजकालच्या सारखं प्रेम नव्हतं. आता प्रेमाचा एक बाजार मांडलाय जगात, बाजार. अरे प्रेम प्रेम कशाला म्हणतात. प्रेमाचा जिव्हाळा पूर्ण, भावार्थाची ऊन खून जाणता, मी एक श्रीकृष्ण जाण इतरासी जाण कळेना. मज गोपिकांची कोण गोडी, त्यांच्या प्रेमाची जाती चोखडी, या लागी मज त्यांची आवडी अति गाडी. उद्धवा कुब्जा काय सुंदर होती, तिच्या प्रेमाची मज प्रीती. राधा प्रार्थी मी वनाप्रती, काय विषयासक्ती लागोनी. काय भक्ती केली गोपाळी, काय ती सोडी की ओळी. पण त्यांचे उचिष्ट मी कवळगिळी, प्रेम सम्मिळी डुलत. प्रत्येक ओळीमध्ये प्रेम शब्द आहे. पांडवांच्या बाचे मी काय लागे, त्यांचे बेमटे सोशे अनेगे. मी सुदाम्याच्या पाया लागे, काय त्याचे निपांगी पांगलो. काय माझी क्षीण झाली शक्ती, त्या गोपिका मज दावी बांधिती. त्यांच्या निज प्रेमाची जाती, मी सोयी श्रीपती पोखितो. मी काय अन्नासी दुकाळलो, तो यज्ञपत्न्यासी मागू गेलो. मी तो भावार्थाचा भुकेलो, प्रेमाच्या पावलो पाहुनेरा. अरे प्रेम 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 कशाला म्हणतात. आजकाल सारखं चावट प्रेम त्याला प्रेम म्हणत नाही. हे विकारावरती जडलेलं प्रेम आहे. एखाद्याच्या सौंदर्यावरती प्रेम करणं त्याला प्रेम म्हणत नाही. प्रेम कशाला म्हणतात. ती निरागस प्रतिमा असते प्रेमाची. तिथं सौंदर्याचा, बोलण्याचा, कुठल्याच दिसनाचा, संपत्तीचा, पैशाचा कुठलाच संबंध जिथे येत नाही त्याला प्रेम म्हणतात. आई आंधळ्या पोरावरही तेच प्रेम करते आणि सुंदर दिसणाऱ्या सौंदर्यवान मुलीवरही तेच प्रेम करते. जाऊ द्या, पाहून प्रेम सोडा. जिनं गर्भातलं पोरग
दैदिप्यमान आहे, विद्वत्ता प्रचूर आहे की मतिमंद आहे, याचा विचार न करता गर्भाशयात जोपासलेल्या पोरावरती जी काळजी ती घेते ना, त्या काळजीचं, त्या जपण्याच्या भावाला प्रेम म्हणतात. प्रेम करणं इतकं साधं नाहीये. प्रेम केलं ज्ञानोबाऱ्यांनी मुक्ताबाईवर, प्रेम केलं संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांनी मुक्ताबाईवर. करोडपती भावाला बहीण गरीबाच्या घरी दिली गेलेली असली तर तिच्या घरी भाऊबीजेला साडी घेऊन जावं वाटत नाही. ती लोक काय प्रेम करतील हो? अरे बहीण चुकून लंकेची पार्वती झाली, आपल्याला काही मागेल, आपल्या प्रॉपर्टीचा भाग काही मागेल. आपण जर तिच्या घरी गेलो तर त्या गावात बरेच श्रीमंत माणसं आपल्या ओळखीचे, ते विचारतील हे तुमची कोण आहे? लाजेनं सांगावं लागेल आपली बहीण आहे. कसं सांगता? आपली प्रॉपर्टी किती, ती किती गरीब, कसं सांगता त्यांना? आपल्याला ते जमणार नाही. या भीतीनं लोक सख्या बहिणीच्या दारात जात नाही. ही विशेषता आहे महाराज. मी तर सांगेल, आपली बहीण किती गरीब असू द्या, तिच्या घरी तुमची व्यवस्था करण्याची काहीच तयारी नसू द्या, तरी ती तुमची माझी बरोबरी करते. आपल्याला मुलगा झाल्यानंतर जितका आनंद आपल्या बहिणीला होतो ना, तितका आपल्या मेहुनीला सुद्धा होत नाही. पण शोकांतिका या काळाची की बहिणीचं प्रेम आपण कधी स्वीकारलं नाही, ती कधी अभ्यासलं नाही. बहीण बहीण काय असते राजे ओ तळवाडेकर? माय गेल्यानंतर या पाठीवरून प्रेमानं हात फिरवणारं जगात एकच दैवत आहे, ती ज्ञानोबा राहायची असली तरी बहीण आहे आणि तुमची माझी असली तरी बहीण आहे. नाही कळत आपल्याला. अरे जोपासा बहिणीला. श्रीमंती पद प्रतिष्ठा फार वेळ उपयोगाला येत नाही. बहिणीची माया आपल्याला कशाच्याच मोहात पडू देत नाही. आपल्याला मुलगा झाल्यावर तिची तयारी नसली, तिची व्यवस्था नसली तरी उसणं पासणं घेऊन आपल्या लेकराला छोटासा दागिने आणण्याचं काम आपली बहीणच करते. आपल्या पोराचं तोंड कधी पाहते, त्याला कधी जवळ घेते. एवढंच नाही हो, आपल्या बायकोचे बाळांतपणाचे कपडे जितक्या प्रेमानं आपली बहीण धुते ना, तितक्या प्रेमानं आपल्या घरातलं काम आपली मेहुणी कधीच करत नाही. बहीण बहीण आहे. भावाचा कुलदीपक वाढावा, भावाचा वाढलेला कुलदीपक मी माझ्या उघड्या डोळ्यांनी पाहावा, भावाच्या मुलाचं भूषण जगात व्हावं, ही संकल्पना बहिणीची असते, ती कोणाची नसते महाराज. त्याला प्रेम लागतं. प्रेम तो प्रेमाचा आतून जरा लागतो. ते काय आजकाल सारखं प्रेम आहे? मुक्ताबाईंनी प्रेम केलं आपल्या माहेरावरती. माझे मुळचे 3 सासरे, 2 वाईट आहेत खरे, एक आहे गरीब बिचारा, म्हणत नाही मी त्याला ग बाई बाई. जाते ग माहेराला बाई बाई, जाते ग माहेराला, 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 बाई बाई, जाते ग माहेराला. ओ माझ्या मुळच्या घराला, माझ्या मुळच्या घराला, बाई बाई, जाते ग माहेराला, 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 माझ्या मुळच्या घराला. मी माझ्या माहेराला जाते. जिकडे प्रेम मिळतं ना, तिकडे ओढ असते बघा, ओढ. उद्धवजी जाताय त्या गोपिकांना पाहिलं, प्रेम करणाऱ्या गोपिकांना. त्यांना वाटलं तो आलाय, पण तो नाही, हा तो दुसराच कोणीतरी आहे. माघारी निघाल्या त्या. उद्धवजी म्हणता, अहो थांबा, अशी काय जायची घाई करताय? ती म्हणे, किती वेळ थांबू? 11:15 झाले.
थांबा थांबा, थोडा वेळ थांबा. तुम्हाला त्याला पाहायचं होतं ना, तो नाहीये म्हणून तुम्ही नाराज झाल्या. अहो मी त्याचाच निरोप घेऊन आलोय. बघा ज्ञानातलं अनुसरण. त्याचा निरोप घेऊन आलेल्या उद्धवजी असं म्हणता बरोबर, रडू तो लागला त्यांच्या संगी. उद्धवजी रडायला लागले. नामदेव महाराज म्हणतात, काय नामदेव महाराजांचे उपकार आहे बुवा वारकरी संप्रदायावर. वा वा वा, काय प्रमाण लिहिले, काय भाव लिहिला. दुर्दैव आहे, लोक वाचत नाही. समाज फक्त कीर्तन ऐकतो, कीर्तनाला घेतलेला अभंग कधी पाहत नाही. त्याचा उपक्रम उपसंहार लोकांना कधी कळून घ्यावं वाटत नाही. वाचलं पाहिजे. वारकऱ्याच्या जीवनात 3 व असले पाहिजे. पहिला व वाचन असलं पाहिजे, दुसरा व व्रत असलं पाहिजे, आणि तिसरा व वारी असली पाहिजे. ज्या वारकऱ्याच्या जीवनात 3 व आहेत त्याला प्रपंचात वळवळ करायची गरज नाही. सुखे येतो घरा नारायण, घर भरेल घर देव सुखानं. किती सुखी आहे आपण. या कोरोना सारख्या महामारीत आपण जिवंत आहे, अजून देवाला काय मागता. आपण हयात आहोत, माझ्या भगवंताच्या भजनात आहोत, ज्ञानोबा यांच्या भजनात आहोत, काय मागता दुसरं. तर इकडे निवृत्तीनाथ आले, अशा कठीण वाटेनं आले नाशिक जिल्ह्यात. तुम्हाला काय सांगावं. आता तुम्ही चरित्र वाचा. पायात चप्पल नाही आणि पोटात अन्न नाही, कसे आले असतील. पण तुमच्या माझ्यासारख्या अनाथांवर कृपा करायला निवृत्तीनाथ आले. तिकडे मुक्ताबाई आल्या. वनवन फिरले संत मंडळी, पदस्पर्शानं भूमी पुनीत केली, भरपूर दिलं. त्या त्र्यंबक राजाने पाहिलं निवृत्तीनाथांना, या मृत्यू लोकात फिरणारं कलियुगातलं हे माझं दुसरं रूप आहे. निवृत्ती राजांच्या रूपानं आलेलं. तुमच्या त्र्यंबकेश्वरला जर निवृत्तीनाथ आले नसते, आमच्या मुक्ताईनगरला जर मुक्ताबाई आल्या नसत्या, खायला अन्न सुद्धा मिळालं नसतं. आपल्याला नाशिककर काय विचारताय तुम्ही. साधूच्या चरण लागल्यानंतर भूमी पवित्र होत असते. त्या उपकाराच्या ओझ्याखाली आपण इतके दबलोय की अरे या चांबड्याची चप्पल केली साधूच्या पायाला तरी उपकार फिटणार नाही. इतकं दिले केले उपकार सांगू मी काय. बाप न करी ऐसी माय, धर्मे त्यांचे देखील पाय दिले अभय अक्षय दान. जे न संपणारं दान साधूनी पदरात घातलं, त्या दानाचं काय मोजमाप करते. उद्धवजी म्हणता, हो मी त्याचा निरोप घेऊन आलोय. रडायला लागले. निरोप म्हणता बरोबर उद्धवजी रडतात, गोपिका रडतात. त्या गोपिका म्हणता, महाराज पाणी घ्या, दूध घ्या, लोणी घ्या, ताक घ्या, दही घ्या, काहीतरी घ्या. तुम्ही रडताय का, काय झालं तुम्हाला. उद्धवजीने ते चित्र पाहिलं, त्यामुळे ते रडत होते. समोरच्या भिंतीवर एक सुंदर भगवंताचं चित्र काढलेलं होतं. कुरळे कुरळे केस आहे, मेघश्याम वर्ण आहे, हिऱ्यासारखे दात आहे, सरळ नासिका आहे, पाणीदार डोळे, लखलखीत कोटी सूर्याचं तेज भगवंताच्या चेहऱ्यावरती झळकतं. इतकं सुंदर रूप ते चित्र त्या गवळणीनं काढलेलं. उद्धवजी विचारता, का हो कोणी काढलं हे चित्र. लगेच चित्रगंधा नावाची गवळण समोर आली. ती म्हणे मी काढलं. रंग नव्हते का, पेन्सिल नव्हती का, कुठल्या साहित्याची कमतरता होती का. का इतकं सुंदर चित्र काढलं आणि त्या चित्राला पाय काढले नाही तुम्ही. चित्र पूर्ण होतं, फक्त पाय नव्हते. अहो पाय काढा माऊली या चित्राला लवकर, मला बघू द्यावं भगवान परमात्म्याची चरण कमल. ते हे चरण सुकुमार, ते सुकुमार चरण हृदयामध्ये साठवायचे. बघू द्या, काढा, चित्र पूर्ण करा. त्या चित्रगंधा नावाच्या गोपीने दिलेलं उत्तर ज्ञानातलं अनुसरण सांगतंय. ती चित्रगंधा नावाची गवळण समोर आली. ती म्हणते, महाराज अगोदरच तो आमचा श्रीहरी, आमचा सावळा सलोना परमात्मा, तो आमचा ठाकूर, आमचा मालक, सकल गुण निधान कारण कारण करुणावरून आले. तुमच्या द्वारकेचा अधिपती, या गोकुळाचा प्रेम संजीवन असलेला भगवान श्रीकृष्ण गोकुळातून निघून गेला. तो देव निघून गेल्यानंतर या चित्राला पाय काढावे वाटत नाही. असं वाटतं चालतं बोलतं श्रीरंग तत्व या गोकुळातून निघून जात असेल तर या चित्राला पाय काढल्यानंतर ते चित्र सुद्धा गोकुळातून निघून जाईल, या भीतीने पाय काढले नाही. किती अनुसरण असेल. मग त्याच्या भेटीला चालता का आता. उद्धवजी म्हणताय त्याच्या भेटीला चालता का असं म्हणता बरोबर त्या गोपिकांनी उत्तर दिलं.
त्यांनी दिलेलं उत्तर नामदेवराय सांगतात. महाराज बोलतात, मेल्या त्या गोपिका, मेल्या त्या गोपिका त्यांची झाली राख. मेल्या त्या गोपिका, मेल्या त्या गोपिका त्यांची झाली राख. मेल्या त्या गोपिका, मेल्या त्या गोपिका त्यांची झाली राख हो. मेल्या त्या गोपिका, मेल्या त्या गोपिका त्यांची झाली राख. वाजवी मुरली तये ठाई, वाजवी मुरली तये ठाई. वाज मुरली वाजवी मुरली तये ठाई. मेल्या त्या गोपिका, मेल्या त्या गोपिका त्यांची झाली राख. मेल्या त्या गोपिका, मेल्या त्या गोपिका त्यांची झाली राख हो. मेल्या त्या गोपिका, मेल्या त्या गोपिका त्यांची झाली राख. मेल्या त्या गोपिका, मेल्या त्या गोपिका त्यांची झाली राख. मेल्या त्या गोपिका त्यांची झाली राख. वाजवी मुरली तये ठाई, वाजवी मुरली तये ठाई. मेल्या त्या गोपिका त्यांची झाली राख. वाजवी मुरली तये ठाई, वाजवी मुरली तये ठाई. मेल्या त्या गोपिका त्यांची झाली राख. मेल्या त्या गोपिका त्यांची झाली राख. वाजवी मुरली तये ठाई, वाजवी मुरली तये ठाई. तये ठाई, तये ठाई, तये ठाई. वाजवी मुरली तये ठाई. जाऊन सांग तुझ्या त्या काळ्याला, अरे मेले म्हणा ते आता नको आठवणीत त्यांच्या. याला ज्ञानातलं अनुसरण म्हणतात. इतकं अनुसरण की जगाचा मालक जरी जवळ नसला तरी त्याच्या आठवणीमध्ये नाव काढलं तरी भाव विभोर व्हाव्या. प्रेमानं ज्ञानानं देवाबरोबर भांडाव्या इतका अधिकार संपन्न. आता अभंग प्रस्तावनेतच इतकी प्रस्तावना वाढली का ज्ञानात, भक्तीत आणि कर्मात जर अनुसरण घडत असेल तर या तिन्ही गोष्टीचा आत्यंतिक अभाव तुमच्याही जीवनात आहे आणि माझ्याही जीवनात आहे. मग अनुसरण घडायचा प्रश्नच येत नाही आणि अमरपद मिळवण्याची वेळच कधी येत नाही. का हो महाराज, साधा प्रश्न विचारतो तुम्हाला, तुम्ही लवकर उत्तर द्या. या तिन्ही गोष्टी आमच्या जीवनात नाहीये, आम्हाला अनुसरण घडेल का? घडू शकतं. महाराज म्हटले या तिन्ही गोष्टी ज्याच्या जीवनात नाही त्यालाही अनुसरण घडलं आणि त्यालाही प्रसाद मिळाला. असं एक उदाहरण मी सांगतो तुम्हाला. कोण सांगतोय? तुकोबाराय सांगतात. कुठलं उदाहरण आहे? उदाहरण मोठं आहे, मी 2 मिनिटात सांगतो आणि पहिलं चरण सोडवतो. बघा, रावणाचा मामा कोण? मारीच. हा रामायणातला एकमेव मामा झाला. तसे मामा बरेच झाले. कृष्णाचा एक मामा झाला, त्याचं नाव, इतिहासात एक मामा झाले, त्यांचं नाव शेलार मामा. महाभारतात एक मामा झाले, शकुनी मामा. वारकरी संप्रदायात मामा झाले, सोनोपंत दांडेकर मामा. तुमचे आपले मामा राहू द्या भाऊ, आता लई मामा होती. रावणाचा मामा मारीच मामा. रावण आपल्या मामाकडे गेला आणि मामाला म्हणतो, मामा, ओ मामा, तुम्ही हरिण बना. म्हटले कशा करता? सीतेला पकडायचंय. वेडा झाला का रावणा? अरे असा मूर्खपणा करू नको. मी एकदा त्यांच्या यज्ञात अडसर बनलो तर एकाच बाणात बिना टिकटी असं समुद्रावर फडफड फडफड उडत आलो होतो मी एका बाणात. महाशक्तिशाली भगवान श्रीरामचंद्र येते, त्यांचे भाऊ लखनजी पराक्रमी वैराग्य संपन्न महात्मा आहे. माता यस्य पतिव्रताम पिता यस्य सुचिरभूतो. त्यांची आई पतिव्रता आहे, त्यांचा बाप सुचिरभूत लेखा. त्यांच्या नादाला लागू नको असं कोण सांगतंय? मामा सांगताय बाच्याला.
ऐक, ते काही साधं गणित नाहीये. दरवाज्यातून प्रवेश करणार नाही बाबा, मी हरीण होणार नाही. रावणानं तलवार काढली बुवा आणि मामाच्या मानेला लावली. सांगा, मरणाच्या धाकाने हरण व्हायला नकार देताय, इथंही तुमचं मरणच आहे. येणाऱ्या काळात बरेच भाचे आपल्या मामाच्या मानेला तलवार लावू शकतात. असेच दिवस महाराष्ट्रावर आलेले आहे. फक्त कारण वेगळं असू शकतं. मामा, ओ मामा, मी 35चा झालो मामा, तुला 2 पोरी रे मामा, तुला म्हणतो 1 पोरगी आमच्या घरात दे मामा, तू द्यायला तयार नाही. तुला काही मामा लागू शकते. ती तलवार मानेवर ठेवली, रावणाचा पारा चढलेला आणि मारीच लटलट कापत होते बुवा. आता मारीच्या जीवनातला प्रसंग आहे. झालो हरण तरी मरण, आणि नाही झालो हरण तरी मरण. पण झालो हरण तर मारतो राम, आणि नाही झालो हरण तर मारतो रावण. रावणाच्या हातून मरून नरकामध्ये खितपत पडल्यापेक्षा, या जीवनाचं वाटोळं केल्यापेक्षा, रामाच्या हातून मरून या तळवाड्यातल्या कीर्तनात आपलं नाव आलेलं बरं राहील. मारीच्याच्या जीवनातला प्रसंग आहे. मरण स्वीकारलं, हरिण बनले, सुंदर सुवर्ण हरिण झाले. ते हरण सीतामाईच्या नजरेला गेलं. हरणाच्या डोळ्यात पाणी होतं. सीतामाईला आणि भगवान श्रीरामचंद्राला एका वेळेला दर्शन मारीच्यालाच झालं. शेवटच्या प्रसंगाला तिथून पुढे सीतामाई आणि श्रीरामचंद्र परत एकत्रित कधी आलेच नाही. आली तर काही कालावधी करता पुन्हा विरह आहे. शेवटची घडी दर्शनाची मिळाली असेल तर ती मारीच्याला मिळाली. सीतामाईचं भगवान श्रीरामचंद्राचं दर्शन मारीच्याने घेतलं. आपल्या दृश्याची एक चाहूल दाखवली, पळत निघालं ते हरिण. मला ते हरिण पाहिजे. अवाटली असता बुद्धी, विषय सुखजी परमावधी, जीव तैसा उपाधी आवडी लोका. ज्ञानोबाराय बोलतात, त्यावेळेला ज्ञान हरवलं सीतामय्याचं, आणि मला हरिण पाहिजे, मला चोडी शिवायची. भगवंत त्याच्या पाठीमागे गेले, त्याला बाण मारला. तो बाण मारीच्याला लागता बरोबर तुकोबारे म्हटले, मी पाहत होतो. त्या बाण लागलेल्या मारीच्याला पाहून मला एकच म्हणावं वाटलं, काय? अनुसरे तो अमर झाला, 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 अनुसरे तो अमर झाला. अंतरला संसार, अंतरला संसार, न देखेत गर्भवास, न देखती न देखती गर्भवास. अंतरला संसार, अंतरला संसार, न देखती गर्भवास, न देखती अनुसरे तो अमर झाला, अंतरला संसारा. अनुसरण त्यानं स्वीकारलं आणि तो अमर झाला. आज एका राक्षसाचं नाव कीर्तनात घ्यावं लागतंय, ही अमरपदाचीच व्याख्या आहे ना हो. राक्षसाचं नाव कीर्तनात घ्यावं लागतंय, हा अनुसरण्याचाच प्रसाद आहे. अनुसरे तो अमर झाला. कशा कशाने अमर झाला? तो देहाने अमर झाला की आत्म्याने अमर झाला? देहाने अमर म्हणाल तर देह नाशिवंत आहे, आत्म्याने अमर म्हणाल तर तो अबाधित आहे, तो मुळात अमर आहे. तो झाला अमर कशाने? अहो इथं अनुसरण स्वीकारलं की देहाने सुद्धा अमर होता येतं. प्रयाण काळी देवे मान पाठविले, कलीच्या काला माझी अद्भुत वर्तविले. हो.
मानव देह घेऊन निजधामा गेले निळा मने सकळ. देहाने अमरत्व मिळवता येतं अनुसरणात, आत्म्याचं अमरत्व मिळवता येतं अनुसरणात, कीर्तीचं अमरत्व मिळवता येतं अनुसरणात, ज्ञानाचं अमरपद मिळवता येतं अनुसरणात, आणि सगळ्यात महत्वाचं समाधीचं अमरत्व मिळवता येतं अनुसरणात. जे आज संत ज्ञानाने, कीर्तीने आणि समाधीने शिल्लक आहे. राहिले ते ज्ञान जगामाजी, राहिल्या त्या समाधी जगामाजी, आणि गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामाजी. 3 प्रमाण नामदेव यांचे पाठ करून ठेवा. कीर्तीने, ज्ञानाने आणि समाधीने ते अमर झाले, अनुसरे तो अमर झाला, अंतरला संसारा. इथं संसार या शब्दाचा अर्थ असा घ्यायचा देह. इथं देहाला तुकोबाराने संसार म्हटलं. अंतर कशाचं वाढलं? देहाचं वाढलं. या देहाचं भान ज्या वेळेला भक्तीमध्ये मनुष्याला राहत नाही, खरी अमरपदाची खरं अमरपद ते आहे की ज्या देहाची आपल्याला आठवण येऊ नये. कायम आपल्या आठवणीत हा देहच असेल. मी कोण्या जातीचा, मी कोण्या पंथाचा, मी कोण्या आईचा, मी कोण्या बापाचा, कोण माझा भाऊ, याचं भान ज्या वेळेला राहत नाही, देहावरती मनुष्य राहत नाही, त्यावेळेला प्रपंचाचं अंतर वाढतं. म्हणून अंतराला संसारा. आणि अशा अंतराला, अशा संसारा करता अंतर पाडत असताना ते देहाचा विचार करत नाही. मग काहो जर ते अमरपदावरती गेले म्हणतात, तर त्यांनी आधी म्हटलंय की हिनं मी जन्म, त्यांना परत यायचंय, भक्ती साधना करायचे. मग जर इथंच अमरपद मिळून त्यांनी विनाकारण आपल्या मृत्यू लोकाला विराम दिला, ते तर शरीर ठेवू शकत होते. आता परत त्यांना यावं लागणार आहे. यावं लागलं तर काय अडचण आहे? काय अडचण काय? गर्भवास आहे, आणि तो गर्भवासाचं काही सामान्य दुःख आहे? महाराज म्हटले, मातेची या उदर कोहरी, पचोनी विष्टेच्या दाथरी, उकडोनी नवमासवरी जन्मोजन्मोनी मरती, विष्टा लेपच हुकडे, नाकी तोंडी कुर्मी किडे. गर्भवासाचे दुःख गाडे कवना पुढे सांगावे. हे जरी खरं असलं तरी विष्णुदास त्या दुःखाला जुमानत नाही. न देखती गर्भवास. कधी दास विष्णूचे जे दास आहेत ते गर्भवासाचं दुःख सहज पचवता. सहज काय असतो महाराज, एकदा संतांची कृपा झाली की बाकीचे दुःख राहत नाही. श्राद्धविधी करणाऱ्या मुलावर आई वडिलांची कृपा झाली एकदा, आणि त्या कृपेला जोड संतांनी लावली का समाज तुमच्या विरोधात असू द्या, तुमचं कोणी काही वाकड करू शकत नाही. अनेक पुरावेत, अनेक दाखले. त्या अनेक पुराव्यांमध्ये आणि अनेक दाखल्यांमध्ये न पडता 5 मिनिटांमध्ये ज्ञानोबा यांच्या जीवन प्रसंगातला प्रसंग आपल्याला सांगतो आणि सेवेला विराम देतो. सगळ्यांनी टाळी वाजून भजन करा. विठोबार कुमार, टाळी वाजवा, बोला बोला बोला. विठोबार कुमार, टाळी वाजवा, टाळी टाळी, बोला बोला ज्या वेळेला योग्य ठिकाणी आपल्या जीवनाचं अनुसरण घडतं त्यावेळेला प्रसाद काय मिळू शकतो याचे अनेक पुरावे आहेत. फक्त अनुसरणाची भूमिका ठेवा. कीर्तनाला बसलेल्या सद्भक्तांना माझी हात जोडून विनंती आहे, जीवनामध्ये झुकण्याची भूमिका ठेवा. शरणागती स्वीकारा. मोठं ज्याला व्हायचंय ना त्यांना आधी छोटं बना, लहान बना. झुकण्याची सवय आपल्याला लावून घ्या. 10 बाय 10च्या खोलीत आपण कोणाच्याही पाया पडू शकतो, पण त्या 10 बाय 10च्या खोलीत कोणाच्याही चरणावर आपलं उभं आयुष्य समर्पित केल्यापेक्षा कोण्या मोठ्या माणसाने मला आपलं म्हणावं म्हणून पैशानं पदानं मोठ्या असलेल्या माणसाच्या चरणावरती गडबडा लोडल्यापेक्षा ज्ञानोबा यांच्या, तुकोबा यांच्या ज्ञानेश्वरी ग्रंथावर गडबडा लोटांगण घाला. जीवनातलं कल्याण होऊन जाईल. उद्धारा करता संत आलेले आहेत,
कोण्या मोठ्या माणसाच्या चरणावर लोटांगण घालून जीवाचं कल्याण होत नाही. तुमच्या मुलाबाळांचं आयुष्य भविष्य सुखाचं व्हावं असं जर ही जर संकल्पना तुमच्या पवित्र जीवनाची असेल तर तुम्हाला या मुक्ताबाई फडावरच्या सामान्य कीर्तनकाराची हात जोडून विनंती आहे. अजून कालावधी भरपूर शिल्लक आहे. योग्य चरणावरती अनुसरण स्वीकारा. ज्ञानोबारींच्या ज्ञानेश्वरीचं गाथ्याचं पारायण करा. तेच जीवनातलं भलं मोठं अनुसरण आहे. तुमच्या घरातली तुमची मुलगी ज्या वेळेला बिद्या होईल ना त्यावेळेला बिद्या होणाऱ्या मुलीला आईनं तिलक लावावा, कुंकू लावावा, अक्षर लावावी, हळद लावावी, तिच्या तोंडात गुळाचा खडा घालावा, पदरानं तिचे डोळे पुसावे, तिच्या कपाळावरून तिच्या मस्तकावरून हात फिरून तिला आशीर्वाद द्यावा. आणि तळवाळ्यातल्या बाईने, नाशिक जिल्ह्यातल्या महिलेने त्या सासरी जाणाऱ्या लेकीच्या गाडीला म्हणावं 2 मिनिट थांबा, अजून घाई करू नका, तुम्हाला काहीतरी द्यायचंय. आईनं घरात पळत जावं आणि देवघरात ठेवलेला ज्ञानोबारांचा ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ आणावा. वेलवेटच्या कापडात गुंडाळलेला ज्ञानोबारांचा ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ महाराष्ट्रातली माय त्या मंडपात घेऊन यावी आणि त्या आईनं लेकीच्या सासूकडे तो ग्रंथ द्यावा आणि सांगावं, नुसती वाढलेली 22 वर्षाची पोरगी आम्ही तुमच्या घरात पाठवत नाहीये. नुसती मोठी झालेली 11 वाजेपर्यंत जिन्यात मोबाईल घेऊन पोरगी बसणारी तुमच्या घरात पाठवत नाही हो. तुमच्या घरात पाठवणारी पोरगी 7 ते 8 या वेळेमध्ये ज्ञानोबारींच्या ज्ञानेश्वरीचं पारायण करणारी पोरगी तुमच्या घरात पाठवते. आमची लेक तुमच्या घरात काय देईल हे मला माहिती नाही, पण तुमच्या घराचं गोकुळ केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास माझ्या मुलीवरती मला आहे. त्या लेकीवरती असलेल्या विश्वासाचं कारण आहे ज्ञानोबार आहे. माझी लेक ज्ञानोबारींच्या ज्ञानेश्वरीचं पारायण करते, ते तुमच्या जीवनात तुमच्या घरात बदल केल्याशिवाय राहणार नाही. हा विश्वास ज्या दिवशी आईला जोपासता येईल त्या दिवशी समाधानानं आपण जीवन जगू शकतो. त्याची गरज आहे महाराजात. साधूचे विचार घडी आपण उतरवान आपल्या मुलाबाळांना द्या. प्रत्येक कीर्तनात सांगतो, आजही सांगेल, आपल्या मुली गॅदरिंगच्या स्टेजवर नाचवण्यात जे आई वडील समाधान मानताय त्यांना आपला साधा प्रश्न आहे, काय साध्य करायचंय तुम्हाला पोरी स्टेजवरती नाचून? कीर्तनकाराने हे वाक्य विचारलं की लोकांना बरं नाही वाटत. काय गरज होती तो विषय काढायचा? तुम्हाला बरं वाटणं न वाटणं, आम्ही तुम्हाला बरं वाटण्याकरता बोलतही नाही आणि तुमच्या न बरं वाटण्याचा विचार सुद्धा करत नाही. तुम्हाला बरं वाटण्याकरता आम्ही तुमच्याकडे येऊन काही बोलावं. आम्ही काही कलाकार नाही आहे तुम्हाला बरं वाटायला म्हणून आलेलो. आम्ही ज्ञानोबा तुकोबारांचे उपासक आहे. तुका म्हणे खरे बोलू, नाही पटलं तर पुन्हा तारीख घेऊ नका, पण खरं ऐकून घरी जा. 22 वर्षाची पोरगी स्टेजवरती नाचवता, हिंदूची पोरगी स्टेजवर नाचावी आणि बसलेल्या लोकांनी टाळ्या वाजवाव्या एवढा खालावेल आपला धर्मराजे हो, असं स्वप्नात वाटलं नसेल आपल्या पूर्वजांना. काही नालायक लोकांनी परवानगी दिली पोरीला नाचायची. 22 वर्षाच्या पोरी स्टेजवर कंबर हलवत नाचताय. माझा प्रश्न त्या नाचणाऱ्या पोरीला, बाई काय साध्य करणार आहे ग तू स्टेजवर नाचून? अगं तुला जो शिक्षक नाचायला सांगतोय ना त्या शिक्षकाला सांग, गुरुजी मी इज्जतदार बापाची पोरगी आहे, राजमाता जिजाऊ सांगा समाजाला भाषणातून पटवून देईल. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परमप्रताप एक शंभू राजा था, छत्रपती संभाजी राजा समाजाला पटवून देईल. अरे शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला स्पर्श करू देणार नाही, ही सिंह गर्जना या मातीत घुमवणारा महाराष्ट्राचा लोकनेता राजा, जाणता राजा म्हणून ज्यांना पदवी बहाल केली तो शिवछत्रपती समाजाला पटवून देईल. ज्याचं भारतात एक सुद्धा मंदिर नाही, एक कदाचित महाराष्ट्रातला तरुण मंदिरात जाऊन विसरतही असेल देवतेला, पण आपल्या जगण्यानं, आपल्या कर्तृत्वानं, आपल्या वागण्यानं ज्यानं भारतातल्या अख्ख्या 130 करोड लोकसंख्येच्या मनात हृदयात आपलं घर कोरलं, त्या महाराजांचं नाव शिवछत्रपती आहे. त्या महाराजांची कन्या आहे मी. एका महाराष्ट्रातल्या राजाची पोरगी स्टेजवरती नाचून लोकांचं मनोरंजन कसं करू शकते गुरुजी? एक 16 वर्षाची बाई या महाराष्ट्रात आहे. ती आईकडे गेली, मला साडी नेसायचंय म्हणली. 16 वर्षाची पोरगी, तिचं नाव प्रतिभा. त्या प्रतिभेला आईने साडी नेसून दिली. मजल दर मजल, मुक्काम दर मुक्काम वाढत गेला. 16 वर्षाची प्रतिभा नावाची पोरगी साडी नेसून आईच पुढे जाते. आईने डोक्यावरती पदर दिला, सांगितलं बेटा
सन्मानानं ज्या वेळेला हा डोक्यावरती पदर घ्यायचा असतो तो डोक्यावरती राहत नाही. तो कधी कधी कामधंदा करताना खाली येतो. पण मोठी माणसं समोर आली की डोक्यावरती पदर घेत जा. हा मा घेत जाईल मी पदर. हो सांगितलं आपल्या आईला. ती प्रतिभा नावाची पोरगी वयानं वाढत गेली. मुक्काम वय वाढत गेलं. प्रतिभा नावाची पोरगी मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाली, खासदार झाली, मंत्री झाली, राज्यपाल झाली. वयाचं 72वं वर्ष सुरू झालं त्यावेळेला तीच प्रतिभा नावाची पोरगी या देशाची राष्ट्रपती झाली. तीच प्रतिभा ताई पाटील नावाची पोरगी बराक ओबामांना भेटायला अमेरिकेमध्ये ज्या वेळेला जाते त्यावेळेला हात पुढे करते, डोक्यावरचा पदर खाली येतोय. हात पुढे केला आणि पदर खाली आलाय. म्हणजे हात पुढे करण्याची आणि खाली पदर येण्याची वेळ एकच झाली. महाराष्ट्रातल्या लेकीनं ज्ञानोबा तुकोबारांच्या लेकीनं पुढे केलेला हात मागे केला. राव तळवाडेकर आधी डोक्यावरती पदर घेतला आणि नंतर बराक ओबामांच्या हातात हात दिला. म्हणा महाराष्ट्रातल्या तरुणाच्या तुमच्या माझ्यासारख्या इज्जतदाराच्या पोरीने, गुरुजी त्या इज्जतदार प्रतिभाताई पाटलांची लेख होता. मी चांगल्या घरात जन्माला आलो. या टोपीवाल्या लोकांनी एक वेळ उपाशी राहून प्रॉपर्टी कमवली आहे, तशी इज्जतही कमवलेली आहे. त्यांची इज्जत पायधुळीस राहील. आमच्या बापाच्या तोंडाला काळं लागेल. आमच्या बापाला समाजात मान खाली घालून चालावं लागेल असं आम्ही स्वप्नात सुद्धा वागणार नाही. असं ज्या दिवशी महाराष्ट्रातली लेख म्हणेल ना महाराज, त्या दिवशी बापाला जगण्याचा आनंद मिळतो. गळ्यामध्ये टाळ ज्या वेळेला आपल्या येतो, आपल्या बापाचं 10 वर्षांनी आयुष्य वाढतं. ज्ञानोबारायण करता नाही, तुकोबारायण करता नाही. आपल्या बापा करता गळ्यात टाळ घ्या, आपल्या आई करता गळ्यात टाळ घ्या. तुम्ही केलेली पखवाजाची साधना लोकांच्या कानाला आनंद दे यात नवल नाही महाराज. तुम्हाला पखवाज वाजवताना तुमची आई ज्या वेळेला पाहते, मला कीर्तन करताना माझी आई ज्या वेळेला पाहते, यांना चाल म्हणताना यांची आई ज्या वेळेला पाहते, यांचा बाप ज्या वेळेला पाहतो, लोक भारी भारी पाकिट देतील, कौतुकाची थाप देतील. पण कलेचं सादरीकरण, ज्ञानोबारांची साधना, तुकोबारांची साधना मायबाप ज्या वेळेला पाहतात, लेकाचं चांगुलपणाचं वागणं ज्या वेळेला आई वडील पाहतात, त्यावेळेला जो आशीर्वाद मिळतो ना तो जगा वेगळा असतो महाराज. म्हणून लेकाने मुलीने मुलांनी जगा करता नव्हे, आपल्या आई वडिलांच्या नजरेत पडू नये याच्याकरता चांगलं वागायचं असतं. खूप चांगलं वागायचं. ज्ञानोबारांच्या जीवनातली आचारसंहिता आपल्याला इतकी चांगली जोपासता आली पाहिजे. अशी चाल म्हणायची की बोधे बाबांना राग येणार नाही, असं वाद्य वाजवायचं का वैद्य बाबा रागवणार नाही, आणि असं कीर्तन करायचं का स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराजांच्या गुरुवर यांना आपल्याकडे पाहून कधीही लाजीरवाणं वाटणार नाही. क्या बात. हे जीवनाचं फलित आहे. समाजाच्या नादाला लागायचं नसतं. समाज काय समाजाचं घेऊन बसला. मनोरंजना करता नाही, उद्धारा करता बोलायचं. ऐकणाऱ्यांचंही होईल आणि सांगणाऱ्याचंही होईल, आहे की नाही. साधूच्या चरणावर अनुसरण स्वीकारलं की सगळं आपोआप घडतं. सगळं. रामेश्वर भाऊंनी मला वेळ दिली आहे महाराज. मी काही ठरवून कीर्तनकार नाही. वेळेच्या मर्यादेमध्ये पूर्ण अभंग मला सांगणं सुद्धा आपल्याला शक्य नाही. प्रत्येक पदाचा भाव जरी विस्तारात सांगितला तरी ते काही शक्य नाही. झालेली सेवा भगवंताच्या चरणावर विराम देते वेळी मी आपल्याला एकच आवर्जून सांगतो, ज्ञानोबारांचा प्रसंग, की ज्या वेळेला श्राद्ध कर्म आवडीनं होतं त्या दिवशी इतका आशीर्वाद मिळतो की तुमच्या दारात कोणी जेवायला यायला तयार नसलं तरी संत कृपेने स्वर्गातले पितर तुमच्या घरी जेवायला येऊ शकतात. ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ, सोपान काका आणि मुक्ताबाई पैठणला आले. झालंय कीर्तन, एवढा प्रसंग घरी घेऊन जा फक्त. पैठणला ज्ञानोबाराय आले आणि पैठणला माऊली कृष्णाजी देवकुळ यांच्या परिवारात राहायला लागले. आजोळगर होतं, ती विठ्ठलपंताचं शिक्षणच तिथं झालेलं. विठ्ठलपंताचं आणि देवकुळ्यांचं हे नातं असल्यामुळे आपलं आजोळघर मानून ज्ञानोबाराय तिथं आले. तिथं कृष्णाजी देवकुळ्यांनी ज्ञानोबारायांना मुक्ताबाईला राहायला जागा दिली. पण ज्ञानेश्वर महाराजांना राहायला जागा दिली म्हणून पैठणातले तत्कालीन पंडित विरोधात गेले. कृष्णाजी देवकुळेच्या तत्कालीन ब्राह्मण विरोधात गेले. ते स्वीकारायला तयार नव्हते, त्यांना मान्य नव्हतं. हे ज्ञानोबारांची ख्याती त्यांच्या उघड्या डोळ्यानं पाहत नव्हती. आणि ते इतके रागावले की त्यांनी तिथल्या सांभाराला बोलावलं, सांगितलं जोडा द्यायचा नाही. कुंभाराला बोलावलं, सांगितलं घट द्यायचा नाही. ब्राह्मणाला बोलावलं, सांगितलं विधी करायचा नाही. आणि
न्हावी दादाला बोलावलं, सांगितलं केस करायचे नाही. अशा प्रसंगामध्ये ज्ञानोबाराय तिथं राहत आहेत. विहिरीचं पाणी ज्या ज्ञानोबारांनी काढलं, मुक्ताबाई घड घेऊन पाणी भरायला गेल्या. पुन्हा त्या पैठणातल्या विहिरीवर कोणी पाणी भरायला गेलं नाही, इतका विटाळ मानत होते लोक. कृष्णाजी देवकुळेच्या घरी लोकांनी जाणं बंद केलं. ज्ञानोबाराय म्हणायचे चला आपल्यामुळे यांनाही त्रास होतोय, पण कृष्णाजीबा म्हणायचे नाही नाही, जग विरोधात जाऊ द्या माझ्या, पण माझ्या घरी तुम्ही राहा. नेमकं काय झालं, त्या कृष्णाजी देवकुळेच्या वडिलांचं श्राद्ध आलं. थोडा इको कमी करा, आवाज द्या. श्राद्ध विधी आला बापाचा. आणि कृष्णाजी देवकुळे ज्ञानोबारायांना मुक्ताबाईला म्हणतात, माऊली माझ्या वडिलांचं श्राद्ध आहे परवा, आणि मला श्राद्ध जर पोराने बापाचं केलं नाही तर त्याला पुण्यफल कसं मिळेल? बाप कसे आनंदित होतील पितर, ते मला आशीर्वाद कसा देतील? मग मला श्राद्ध करायचंय. ज्ञानोबाराय म्हटले खुशाल करू आपण, काय त्याला अडचण आहे. पण माऊली महिला गेल्या, आजही जातात काही गावात. पण ज्ञानोबाराय तिथं राहायलाय, मुक्ताबाई तिथं राहायलाय, म्हणून कोणी स्वयंपाक करायला आलं नाही. महाराज कोणीच आलं नाही स्वयंपाकाला. परतून आलेले कृष्णाजी देवकुळेंचे चिरंजीव म्हणतात, कोणी येत नाही हो स्वयंपाक करायला. रडायला लागले कृष्णाजी बुवा. मुक्ताबाई पळत आल्या आणि मुक्ताबाई म्हणतात, आजोबा रडू नका, ही तुमची मुक्ताई करेल स्वयंपाक. निवृत्तीनाथ मुक्ताबाईला जवळ घेताय, पोटाला लावताय, आणि देहांत प्रायश्चित्ताला जाणाऱ्या रुक्मिणी मातेचे शब्द निवृत्तीनाथांना आठवतायत. महाराज माझी माय म्हटली होती, निवृत्ती राजा तू वयानं मोठा आहे रे, ज्ञानोबारांचा सांभाळ कर, सोपानाचा सांभाळ कर, आणि सगळ्यात तुझा जीव गुंतवतो मुक्ताबाईमध्ये. लाडकी एकच बहीण रे, 3 भावांना. जरा परखड आहे बोलायला, पटकन बोलून जाते, विचार न करता बोलते, पण तिचं मन भलतं कोवळ आहे. फार प्रेमाची मूर्ती आहे ती, आदिशक्ती आहे रे ती. तुमचा सांभाळ करेन ती पुढे, पण तिला सांभाळा, तिला अंतर देऊ नका बरं. तिचा लाड कोड कौतुक सगळं तुम्ही पुरवा. तिच्या अंगावर पदराने तिला झाकल्याशिवाय तिला झोप लागत नाही रे निवृत्ती राजा. तुझा पंचा घाल तिच्या तोंडावरती, तिचा चेहरा झाकून घे. मी घराच्या बाहेर निघत असताना दररोज सकाळी तिच्या गालाचा एक गोड पापा तू घेत जा निवृत्ती राजा. तुझ्या आईची आठवण म्हणून घेत जा. आम्हाला पुन्हा मुक्ताई नाही दिसणार रे. सगळी देवाच्या स्वरूपात असलेली माझी लेकरं, कोणाच्या वाट्याला न जाणारी, आळंदी सुखा समाधानानं राहणारी, अन्नाच्या जागेवर इंद्रायणीचं गटागटा पाणी पिणारी माझी पोरं, काय या समाजाच्या डोळ्यात खुपली कळत नाही. निवृत्ती राजा काळजी घे रे, मुक्ताईला जप. ती तुमची बहीण आहे, वयानं लहान आहे, तिचा सांभाळ करा. निवृत्ती दादा होकार देत आहे, एका हाताने अश्रू पुसताय. आईच्या चरणाला स्पर्श केला निवृत्ती दादांनी. विठ्ठलपंताचं दर्शन घेतलं. कीर्तन ऐकणाऱ्या सद्भक्ताने वारकरी संप्रदायाचा पाया ऐका जरा. अरे हे धन अभंगाचा आपल्याला मिळण्याकरता खुशाल मोठ्या अंतःकरणाने मायबापाला बिद्या करणारा निवृत्ती राजा विसरू नका. हात जोडले जोपर्यंत दिसताय मायबाप तोपर्यंत पाहताय निवृत्तीनाथ. मुक्ताई झोपलेली आहे, आणि आई वडील निघून गेल्यानंतर एक हात मुक्ताबाईच्या अंगावर टाकला आणि दुसरा हात सोपान काकाच्या ज्ञानोबाराच्या अंगावरती टाकला, आणि मध्ये उशी तोंड खुपसून ढसढसा निवृत्ती राय रडायला लागले. माझे आई वडील गेले, मोठी जबाबदारी कमी वयात आली. कोळे कोळे चेहरे दिसत होते ज्ञानोबारांचा, मुक्ताबाईचा. भाव विभोर झालेली निवृत्तीनाथ. स्पुंदू स्पुंदू रडण्याच्या आवाजामध्ये ज्ञानोबाराय जागे झाले, मुक्ताबाई जाग्या झाल्या. आणि मी तुला त्रास नाही देणार रे निवृत्ती राजा, रडू नको रे. ते शब्द आठवताय मुक्ताबाईचे आज. मुक्ताई म्हणते मी स्वयंपाक करेल. आईला प्रेमाने बोलताय निवृत्ती दादा, आई तू आम्हाला मुक्ताईचा सांभाळ करायला लावला ग, पण तुला काय सांगावं मा, आपली मुक्ताई इतकी मोठी आहे की तीच आमचा सांभाळ करते ग, आमचा सांभाळ तीच करते. हो, प्रेमाने तिला जवळ घेतलं. मुक्ताबाई स्वयंपाक बनवताय. काही काही मुली खूप गुणी असतात महाराज. आईजवळ कधी चुलीजवळ बसलेल्या नसत्या, पण आईच्या हातची खाल्लेली चव त्या विसरल्या नाही. आईच्या हातातली चव जशीच्या तशी बनवली त्यांनी.
मुक्ताबाईंनी सगळ्या श्राद्धाचा स्वयंपाक बनवला. ज्ञानोबाराय मदत करताय, कोडी कोडी पोरं स्वयंपाक करताय. हे पाहून कृष्णाजी देवकुडे भारावून गेले. नाही स्वयंपाकाला आले, जेवायला तर याबवा. फार अहंकार आडवय तो माणसाला. लोक नाही जात. गरीबाच्या घरी लोक लग्नात जात नाही, गरीबाच्या घरी लोक श्राद्धात जात नाही, गरीबाच्या घरी लोक कुठल्याच कार्यात जात नाही. माफी मागून बोलतो, मी थोडा परखड बोलणारा माणूस आहे. श्रीमंतीचं वैभव ज्या घरामध्ये असेल तिथं घर आपल्याला पत्रिका नसेल आलेली, फक्त परस्पर निरोपाला असेल तरी लोक त्याचं घर निघता हो, त्याच्या दारात जाता. तो दारुड्या असला तरी लोक त्याच्या घरचा पंचपक्वान्नाचा बेत खाता. पण वारकऱ्याच्या दारात जाणाऱ्याचंही पुण्य लागतं आणि जाण्याचं भाग्यही लागतं. लोक नाही जात. अहो, एखाद्या गरीबाच्या पोरीच्या लग्नात हातात बादली घेऊन पहा, 2-4 पदार्थ वाढून पहा. नाही अन्न मिळालं तर भाताची शीत खाऊन बघा. कर्ज काढून जो आपल्या पोरीचं लग्न करतोय ना, त्याच्या घरात भाताची शीत खाऊन म्हणा, पाटील खूप चांगला स्वयंपाक झाला, पोटभर जेवलो. अन्न नाही मिळालं तुम्हाला तरी चालेल, भाताची शीत सुद्धा तुमच्या पोराचं भविष्य उज्ज्वल करू शकतं. पण तुम्ही खाल्लेलं दारुड्याच्या घरचं अन्न, तुम्ही खाल्लेलं अनितीच्या पैशातलं अन्न तुम्हाला समाधान देत नाही. वारकऱ्याच्या घरचं सांगळे परिवारातलं अन्न तुम्हाला समाधान देईल, पण दारुड्याच्या अनितीनं कमवलेल्या पैशातलं अन्न तुमची नीतिमत्ता बदलल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सांगतो, सज्जना संगती करावा उपवास, दुर्जनाचा गोड घास खाऊ नये. खाऊ नये त्यांना, काय पडलंय त्यात, नकोय त्यांना. ज्ञानोबाऱ्यांनी मुक्ताबाईंनी स्वयंपाक बनवला बुवा. गेले बोलवायला. तळवाडेकर एक सुद्धा पैठणातला ब्राह्मण जेवायला आला नाही. एक. इतका अहंकार होता ज्ञानाचा. एक सुद्धा आलं नाही. एक. भाग्य नव्हतं त्यांचं मुक्ताबाईच्या हातचा स्वयंपाक जेवायला. त्याला भाग्य लागतं. जातीनं महार आहे, पण गडबडा लोळतोय पांडुरंगाच्या चरणावर, नामदेवरांच्या चरणावर, ज्ञानोबारांच्या चरणावर. भूषण आहे आम्हाला त्या चोखामेळांचं. संत आहेत ते. अरे घर महाराचं आहे, पण गळ्यात माळ आहे, एकादशीचं व्रत आहे. नमस्कार घालायला तयार आहे आम्ही तिथे. घर ब्राह्मणाचं आहे, गळ्यात माळ नाही. आग लाव तुझ्या ज्ञानाला, आग लाव तुझ्या श्रीमंतीला. जातीवरून धर्म ठरत नसतो. कबीर मुमीन लतीफ मुसलमान, सेना नावी जान विष्णुदास. मुसलमानाच्या घरात जन्माला आलेले आदर्श संत होतात. ब्राह्मणाच्या कुळात जन्माला येऊन त्रिकाल संध्या करावी वाटत नसेल, माझ्या ज्ञानोबारांचा हरिपाठ म्हणावा वाटत नसेल, तुम्हाला एकादशीचं व्रत करता येत नसेल, माझं तरी सांगतोय, मी ज्या ब्राह्मणाचं एकादशीचं व्रत नाही त्याच्या पायावर डोकं सुद्धा ठेवत नाही. नाही पटत ते आपल्या विचाराला. शिंप्याचा पोर्यक खेडिया नामा त्याने सतत फळ जागविला. फळ परंपरा जोपासली ब्राह्मणांनी. देगलूरकर परंपरा किती भव्य आहे, काय आदर्शवत जीवन आहे महाराज ब्राह्मणाचं. रे पिढ्यान पिढ्या ज्ञानेश्वरी सांगताय. आणि काही काही नारायण नागबली करणारी गळ्यात माळ घालत नाही, पान खाऊन भागवत सांगायला लागले. ही बोलायची जशी तयारी आहे तशी एका रूम मध्ये बसून चर्चेची सुद्धा तयारी ठेवतोय. हे विशाल महाराज खोलेचं कीर्तन आहे. कालही खरं होतं, आजही खरं आहे, आणि उद्याही खरं आहे. ते काही ठरवून नाहीये, कोणाला बरं वाटण्याकरता बिलकुल नाहीये. आमची जिरली फिरून फिरून. मी आताही इथं 550 किलोमीटरचा प्रवास करून आलोय वक्ते बाबांच्या पुण्यतिथीचं कीर्तन करून. आज संजय महाराज 5 पोरांचं कीर्तन आहे. पण घरून निघताना मुक्ताबाईच्या पाया पडून निघतो. एका पोरानं माळकरी बनावं, एका मुलीनं वारकरी व्हावं, ही अपेक्षा कीर्तनातून आहे. दुसरी काय अपेक्षा करतो रामेश्वर भाऊ? आता कोणी आलं नाही महाराज जेवायला, कोणीच आलं नाही. अहंकार होता. पुन्हा रडायला लागले कृष्णाजी देवकुडे. आता काय रडता? कोणी जेवायला येत नाही. मुक्ताबाई, रडायचं नाही तर काय करायचं? सांगळे परिवारात वर्षी श्राद्ध असेल तर पितर सांगळे परिवारातले चालत नाही, पितर बाहेरचे लागतात. बाहेरचं कोणीच जर आलं नाही तर पितर बसवायचे कसे? त्यावेळेला मुक्ताबाई म्हणतात, आजोबा ही येत नाही म्हणून काय झालं पैठणातले, आपण त्यांच्या बापाला बोलू.
अगं जिवंत नाही एकाचाही बाप मुक्ताबाई. नसू द्या ना आजोबा, जिथं आहे तिथून बोलव. स्वर्गातून? हो. तुम्ही करा तयारी. तयारी मांडली व श्राद्धाची. मुक्ताबाईने आवाज दिला, आगच्छन्तु महाभागा विश्वदेवा महाबलः एकत्र विहिता श्राद्धे सावधाना भवन्तु ते. तव क्रव्य यज्ञ झाला गृहस्थाचे घरी, पितर मंत्रोच्चारी आव्हानिले. पितर मंत्रोच्चारी आव्हानिले. पितरांना आवाज दिला. झोपलेलं लेकर जसं आईजवळ पळत जातो ना लेकरू, तसे स्वर्गातले पितर पळत आले पळत. सांगली परिवार आवाज देतोय ना, आज पितर पळत येतील. या नामसाधनेने पितर थांबत नाही स्वर्गात, ते पळत येतात जेवायला. हो, तुम्ही प्रेमानं द्या त्यांना. पितर पळत आले, पंक्ता बसले बुवा. आता ते पातेल्यावरचे झाकणं निघाले, सुगंध दरवळला पैठणात पदार्थांचा. ते ब्राह्मण म्हणत, कोण गेलंय रे जेवायला? जाऊन पा. एकाला पाठवलं पियेला. जो पाहायला आलेला होता त्याच्याकरता ज्ञानोबरीने थोडासा दरवाजा खुला केला. तो पाहतोय. जो पाहायला आलेला होता त्याचाच बाप कडीचा फुरका आणत होता. तो म्हणे, वाटी तर आपल्याच बापाच्या हातात दिसते कडीची. अरे आपलाच म्हातारा आहे रे म्हणे बापा. ही दुसरी आपल्या गावातली दिसता, पण कोणाची दाढी वाढलेली होती, ओळखू येत नव्हते चेहरे. तो गेला आत, डसा रडायला लागला. बापाच्या पाय धरायच्या अगोदर ज्ञानोबारांचे पाय धरले. हो. आणि सगळ्या ब्राह्मणांना हाक दिला. म्हणे, लोको अहंकारात जगू नका, इकडे या. तुमचा बाप तरी पाहून घ्या, तुमच्या घरी तरी आलता का पा. ज्ञानोबारांनी मुक्ताबाईंनी बोलावला. पळत आले सगळे. आणि सगळ्या ब्राह्मणांनी एकच जे घोष केला, काय? अवघे द्विजवर म्हणती धन्य धन्य. बोला, अवघे म्हणती धन्य धन्य. अवघे द्विजवर म्हणती धन्य धन्य. अवघे द्विजवर धन्य धन्य. या सारिखे ब्राह्मण नाही कोणी. या सारिखे या सारिखे ब्राह्मण नाही कोणी. या सारिखे अवघे द्विजवर म्हणती धन्य धन्य. अवघे द्विजवर म्हणती धन्य धन्य. स्वर्गातल्या पितरांना नमस्कार केला, प्रार्थना केली. आणि त्या पितरांनीच सांगितलं, आमची धावी करू नका. तुम्हाला आम्ही तुमच्या घरी यावं असं जर वाटत असेल तर तुम्ही एक काम करा. अनुसरे तो अमर झाला. आम्ही सुद्धा यांच्याच अनुसरणाने इथं आहोत. तुम्हालाही इथं यायचं असेल आणि आम्हालाही तुमच्या घरी बोलवायचं असेल तर तुम्ही संतांचं अनुसरण स्वीकारा. परत तुम्हाला कसलीही चिंता बाधा होणार नाही. का त्यांचंच अनुसरण स्वीकारायचं? विसंबेना माता बाळा तैसा लढा पाळावा. हो, यांनी आमचा आईसारखा सांभाळ केला. त्रिभुवनी ज्याची सत्ता तुकया रक्षिता तो झाला. साक्षात देवानं त्रिभुवनावर सत्ता गाजवावी, पण आमच्या रक्षणाकरता संतांना पाठवावं. हे वैभव जर कशाचं असेल तर अनुसरे तो अमर झाला. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज